गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं ब्रह्मसुदं केवलं ज्ञानमूर्तिं ब्रह्मातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलं सर्वगि साक्षिभूतं महाभारतीतं चिन्मयं सद्गुरुं जयन्ती कीर्तिया स्मरण होय सकल विद्याधिकरण एकी बंधु नमस्कार भैया। आता करवेची जे उरावे ते सुख दुःखे फळावे तया ते भोगाया वे देहा देता सुंदर भूमी ज्याच्यामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो, ज्याच्यामुळे आपण ह्या संसारामध्ये मृत्यू लोकांमध्ये येतो, त्याला कारण काय? ते कर्म आहे असं म्हणतात माऊली. कर्मेची जे उरावे म्हणजे कर्म करून जे आपलं संचित राहतं, उरावे म्हणजे भोगून जे शिल्लक राहतं त्याला संचित म्हणतो. तर जे कर्मेची जे उरावे म्हणजे केलेल्या कर्माचे भोग शिल्लक राहिले, संचित भोग शिल्लक राहिले, कर्मेची जे उरावे असं म्हणतंय ते सुख दुःख फळावे. ते शिल्लक राहिलेले ते सुख दुःख म्हणजे सुख दुःख भरून आपल्याला ते भोगायला येतं. तया ते भोगा यावे देहा एका. मौली म्हणतात तया ते भोगा यावे, जे शिल्लक राहिले त्याला भोगण्यासाठी देह धारण करावं. तया ते भोगा यावे देहा एका. जे हा देह धारण करावा लागतो हा कशासाठी? राहिलेल्या कर्माचे भोग भोगण्यासाठी आपल्याला हा देह धारण करावा लागतो. किंबहुना देह जो आपण जन्म घेतो काय करतो? देह धारण करतो. देहाचे कुठेही कर्म असतील, जसे आपले भोग असतील तशाप्रमाणे देह मिळतो. मांजराचे भोग असेल तर मांजराचे, चांगले भोग असेल तर माणसाला जन्म मिळतो. प्रत्येक प्राण्याचा, पक्षाचा, कसलाही झाडाचा, वनस्पतीचा कुठलाही ते आपल्या भोगांवर ठरतं, कर्माच्या भोगांवर ठरतं. आपल्याला त्याचा कुठला द्यावा हे देव आपल्याला आपल्या कर्माचे भोग कसे आहेत त्याच्याप्रमाणे ठरवतो. म्हणून कर्मेची जे उरावे ते सुख दुःख कळावे. म्हणून हे कर्म जे आहेत ना, मग कर्म आपल्याला जन्म घ्यावा लागतो. कर्म जे आहे हेच आपल्याला जन्म घ्यावा लागतो. हे कर्म भोगण्यासाठी जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला असे समर्थ म्हणतात. जीवा कर्मयोगी म्हणजे कर्मामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागला. तर हे कर्म जन्म आपल्याला काय, या मनुष्य देहाचं ध्येय काय, दोन गोष्टी या मनुष्य देहामध्ये आपल्याला सांगायच्या आहेत. त्यामुळे या कर्मातून सुटका, जे सुखदुःखातून सुटका, त्याला आपल्याला माया निवृत्ती म्हणतात किंवा अत्यंतिक दुःखाची निवृत्ती. ज्याच्या महाराज लोकांच्या भाषेमध्ये म्हणजे अत्यंत दुःखाची निवृत्ती म्हणजे या दुःखातून थोडक्यात दुःखाची निवृत्ती म्हणजे संसारातून निवृत्ती. संसार कसा आहे? संसार दुःख संसारामध्ये नाहीच आहे. म्हणून दुःखाची निवृत्ती म्हणजे काय? तर संसाराचं वैराग्य, वैराग्य पण म्हणतात. संपूर्ण संसाराचं वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? संसार आवडतच नाही, म्हणजे संसाराकडे लक्षच नाही. तो देवामध्ये रममाण झाला त्याला संसाराचं काही घेणं देणं नसतं. त्याला संसाराचं वैराग्य जे तुकोबा सारांचं तुकोबारांसारखं, तुकाराम महाराजांसारखं वैराग्य नव्हतं. काय वैराग्य नव्हतं म्हणजे काय? सकाळी उठले तरी म्हणणाऱ्या डोंगरावर जायचं आणि देवाच्या नामस्मरणात करत राहायचं. त्याला वैराग्य, संपूर्ण वैराग्य. मग त्यांच्यासारखं वैराग्य कोणाचंच नव्हतं. संसारामध्ये तुम्हाला पत्नीला साडी आहे की नाही, मुलांना कपडे आहेत की नाही, जेव्हा तेही माहीत नाही, म्हणजे त्याच्याकडेही लक्ष नाही, त्याला संसाराचं वैराग्य. असं जेव्हा होतं तेव्हा अत्यंतिक दुःखाची निवृत्ती. दुःख कुठे? दुःख संसारात आहे. दुःख हे संसारात आहे. किंवा दुःख हे द्वैतात आहे. द्वैत काय? ते जेव्हा आपल्या या संसारामध्ये दुसरं दिसतं सगळं. जे संत असतात, संतांना सगळीकडे देवच दिसतो, प्रत्येकामध्ये देव दिसतो. आपल्याला ही सगळी सृष्टी दिसते, त्याला द्वैत म्हणतात. सृष्टी दिसतं म्हणजे आपल्याला सगळं दुसरं दिसतं, वेगवेगळं दिसतं, त्याला द्वैत म्हणतात. आणि संतांना ते अद्वैत, अद्वैत म्हणजे दुसरं काही दिसत नाही. अद्वैत म्हणजे फक्त देव दिसतो, त्याला अद्वैत म्हणतात. ते ह्या द्वैतातून अद्वैतात जायचं.
आपल्याला प्रवास काय करायचा आहे, या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला काय साधायचं आहे, तर या द्वैतातून अद्वैतात जायचं आहे. म्हणजे थोडक्यात सगुणातून निर्गुणात जायचं. म्हणजे दोन प्रकार, देवाचे रूप कसे सगुणपणे निर्गुणपणे. तर सगुण म्हणजे जे दिसतं ते, आणि निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार, त्याला काही आकार नाही आणि तो गुणमय पण नाही, असा तो त्याला ते पण निर्गुणात जाण्यासाठी सगुणाचा आधार घ्यावा लागतो. का? तर निर्गुणाची भक्ती तुम्हाला आम्हाला सामान्य लोकांना करता येत नाही. का करता येत नाही? म्हणजे निर्गुणाला आकारच नाही. आकारच नसेल तर कशाचं ध्यान करणार? ध्यान करता येत नाही. रूप नाही, रंग नाही, असं ते कवी म्हणतात ना. रंग नाही, रूप नाही, बरं नाही, छाया, निर्गुण निराकार कुठली गुण आहे. तर त्याला निर्गुण निराकार, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, काही नाही. मग असं जर असेल तर मी ध्यान, जर उद्या मला एखादा वस्तूचं ध्यान करायचं तर कुठे निर्गुणाचं ध्यान नाही करताय. म्हणून निर्गुणातून सगुणातून निर्गुणाकडे जायचं. सगुण म्हणजे ज्याचं मूर्ती आहे, मूर्तीचं ध्यान, किंवा ज्याला आपण रूप म्हणतो, तस्वीर आहे किंवा मूर्ती आहे, तर त्या मूर्तीचं आपल्याला माहिती आहे आकार कसा आहे, रामचंद्र रूप कसं आहे हे माहीत आहे, तुकाराम महाराजांचं रूप कसं आहे माहीत आहे. त्या रूपाचं आपण ध्यान करतो, त्याला सगुण म्हणतात. जे रूप माहीत आहे त्याला सगुण म्हणतात. ते ह्याचं ध्यान करू शकतो आपण, निर्गुणाचं ध्यान करू शकत नाही. तर हे आपल्याला ध्यान करू, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम हा आहे काय, कर्मातून काय करायचं आहे, तर या कर्माची मुक्त व्हायची. कर्म जी करतात आणि कर्म करून आपल्याला जन्म घ्यावा लागतो. या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर यायचं आहे, ज्याला आपण मोक्ष म्हणतो. मोक्ष म्हणजे काय? तर कर्माचे भोग संपवणे. कर्म 3 प्रकारचे आहेत: संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. हे संचित आणि प्रारब्ध हे सगळ्या जन्मामध्ये, इतर मनुष्य जन्मापासून सगळ्या जन्मामध्ये संचित आणि प्रारब्ध आहे. पक्षाच्या, म्हणजे पशूच्या कुठल्याही जन्मामध्ये गेलो, झाडाच्या जन्मामध्ये गेलो तरी पण त्यांना ही 2 कर्म आहे. इतर योनी 84 योनीपेक्षा मनुष्य योनी सोडून इतर ज्या योनी आहेत त्याला संचित आणि प्रारब्ध ही 2च कर्म आहेत. संचित म्हणजे त्यांनी केलेलं पाप पुण्य साठवून राहिलं त्याला संचित, आणि त्याच्यातून जे आपल्याला भोगायला येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. तर हे संचित आणि प्रारब्ध हे सगळ्या जन्मामध्ये, पण प्रियमान फक्त हे मनुष्य जन्मामध्ये. मनुष्य जन्माला का महत्व आहे? कारण ह्या मनुष्य जन्मामध्ये हे 3रं कर्म. काय 3रं कर्म आहे? प्रियमान. प्रियमान, त्याला दुसरा शब्द आहे पुरुषार्थ. पुरुषार्थ म्हणतो की नाही, पुरुषार्थ आहे का तुझ्यात, पुरुषार्थ आहे की नाही असं म्हणतो की नाही. तर हे आपण म्हणतो 4 मुक्ती, 4 पुरुषार्थ, 4 पुरुषार्थ आणि 4 मुक्ती म्हणतो. तर हे पुरुषार्थ साधायचे आहेत या जन्मात आपल्याला. पुरुषार्थ कुठले पुरुषार्थ आहेत? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ. धर्म, त्याच्यातला पहिला आहे धर्म. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे काय करायचं? पुरुषार्थ साधून काय करणार? व शेवटचा पुरुषार्थ आहे मोक्ष. म्हणजे ह्या 4 पुरुषार्थामधून आपल्याला मोक्षापर्यंत जायचं आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये हे 4 यातून आपल्याला हा मोक्ष साधायचा आहे. तर धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे धर्माप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे आचरण करणं. आता आचरण करताना 2 गोष्टी आहेत. आचरण करताना एक कर्म आणि कर्तव्य, 2 प्रकार आहेत. अर्जुनाला काय सांगते भगवंतांनी? तू क्षत्रिय आहे, तुझं कर्तव्य आहे, युद्ध करणं तुझं कर्तव्य, कर्म आहे असं नाही म्हणाले. तुम्ही आम्ही करतो ते कर्म आणि सत्पुरुष करतात ते कर्तव्य. त्याच्यात काय फरक आहे कर्म आणि कर्तव्यामध्ये? जे कर्म त्याला म्हणतात का जे कर्म करताना, जे आपण करताना फळाची अपेक्षा करतो. कर्म करताना, नोकरी करताना मला पगार किती मिळेल ही अपेक्षा असते, आणि दुसरी गोष्ट मी करतो ही भावना असते. त्या 2 गोष्टी ज्याच्या कर्मामध्ये असतात त्याला कर्म म्हणतात. काम करताना, क्रिया करताना जेव्हा ह्या 2 गोष्टी त्याच्यात असतात, काय जे कर्तेपणा, मीपणा, म्हणजे कर्तेपणाचा अहंकार असतो. मौलींची सुंदर होईल त्याच्याकडे म्हणतात कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वाद, या दोन्हीचे नाव बंधू कर्माचा. हे दोन्हीचे नाव बंधू कर्माचा. एवढ्या 2 गोष्टी सांगितल्या. कर्तृत्वाचं मधु, कर्तृत्वाचं मधु म्हणजे मी करतो ही भावना, म्हणजे आपण त्या कर्मामध्ये आसक्त होतो, अडकून, म्हणजे मनापासून करतो, मन गुंतवून करतो, त्याला म्हणतात कर्तृत्वाचं मधु. म्हणजे केल्यानंतर बोलतात मी केलं,
तो लगेच येऊन बाई म्हणतो हे मी केलं. म्हणजे मी केलं म्हणजे कर्तृत्वाचा बदल आहे, अहंकार आहे. आणि कर्मफलाची अपेक्षा, कर्मफलाचा आस्वाद म्हणजे कर्मफलाची अपेक्षा. म्हणजे ते केल्यानंतर तो अपेक्षा करतो ते फळातून, या कर्मातून मला काय मिळेल ही अपेक्षा. या दोन गोष्टी ठेवून जे कर्म करतो त्याला कर्म म्हणतात. हे कर्तृत्वाचा अहंकार, हे करतो त्याचा अहंकार, आणि त्याच्याचं फळ मिळावं ही अपेक्षा ठेवून जे क्रिया करतो त्याला कर्म. आणि कर्तव्य कशाला म्हणतात? या दोन गोष्टी ज्याच्यामध्ये नसतात त्याला कर्तव्य सगळे. काय? जे कर्तेपणा नाही, मीपणा नाही, मी केलं याची भावनाच नाही, माझं कर्तव्य आहे म्हणून मी केलं, केल्यानंतर त्याचं मला फळ मिळावं ही अपेक्षा नाही. माझ्या प्रारब्धाप्रमाणे माझ्या नशिबाप्रमाणे त्याचा आपल्याला सांगितलं की क्षत्रिय आहेस, क्षत्रिय म्हणून तुला युद्ध करायचं. मग तू युद्ध केल्यानंतर मला काय मिळेल का, बक्षीस मिळेल काय? नाही. माझा मुलगा, मी बाप आहे, मुलाचा बाप आहे, तर मुलाचं संगोपन करणे हे माझं कर्तव्य. संगोपन केल्यानंतर त्याला मोठा झालं तुला मी वाढवला बोलता कामा नये. म्हणजे आपण काय करतो, अरे तुला लहानाचा मोठा कोण केला, म्हणजे तुला माझं कर्तृत्वाचा बदल झाला ना. आणि झाल्यानंतर जबाबदारी आम्हाला सांभाळायची ही अपेक्षा आहे. हे करतो ना तेव्हा म्हणून आपल्या पदामध्ये दुःख येतं. दुःखाचं कारणच आहे आपण कर्मफळाची अपेक्षा. म्हणून भगवंतांनी सांगितलं ना गीतेमध्ये, सगळ्यांना पाठ असला श्लोक फार महत्वाचा आहे तो, गीतेचा सर्वात महत्वाचा श्लोक आहे, म्हणून तो सगळ्यांना पाठ आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित्. मा फलेषु कदाचित् म्हणजे फळाची अपेक्षा नको. कर्मण्येवाधिकार असते म्हणजे तुझा फक्त कर्मावर अधिकार आहे, पुढचा अधिकार तुझा नाही, तो माझा आहे. भगवंतांनी सांगितलं पुढे तुने विचार करायचा. तुला प्रारब्धाप्रमाणे आले कर्म, ते कर्म करताना सुद्धा भगवंतांनी आपल्याला पुरुषार्थाचा अधिकार दिले. भगवंतांनी बुद्धी दिली माणसाला, त्या बुद्धीचा विचार करून आपल्याला भगवंतांनी ऑप्शन दिले, म्हणजे आपल्याला पर्याय दिलाय. एखादं कर्म समोर आलं, एखादा बाबा श्रीखंड आहे, काही बेबीज आहे, तरी त्याला खावंसं वाटतं. जे त्याला समोर आलं, सगळेजण खातात, त्याला वाटतं खावा. म्हणजे खावा किंवा नाही हे देवानी ठरवण्यासाठी आपल्याला बुद्धी दिली. आपण विचार करू शकतो हे खाऊ का नको, खाल्लं तर मला त्रास, मला डायबिटीस आहे, त्रास होईल, हे माहीत आहे. अंतर्मन आपलं सांगत असतं कारण खाऊ नको, तुला रोग आहे, डॉक्टरने सांगितलं खाऊ नको, पण त्याचं मन ऐकत नाही. एवढं बलवान असतं मन, तर तो खातो नाही. थोडक्यात त्याचा सार असं आहे का भगवंताने आपल्याला पुरुषार्थाचा अधिकार दिलाय. म्हणजे तुम्ही हे कर्म करावं, कर्मण्येवाधिकार असं म्हणजे कर्मावर तुझा अधिकार आहे. कर्म कर किंवा नको करू हे ठरवण्याचा अधिकार तुझा आहे. केल्यानंतर आता एखादं जर आतून परमात्मा सांगत असेल, आत्मा अंतर्मन माझं सांगते करू नको, तर अंतर्मन म्हणजे काय, तो परमात्मा आपल्याला साक्ष देत असतो हे करू नको, पण आपण ऐकत नाही का. मन आपलं आवडत नाही आपल्याला, आणि म्हणून मन आपलं आवडत नाही म्हणून ते मन आपल्याला तिथे घेऊन जातं आणि मग आपण दुःखात जातो. तिकडनं खाऊ नको हे मन सांगतं, डॉक्टरनी सांगितलं तरी आपण ऐकत नाही, आणि खाल्ल्यानंतर मग डायबिटीसच्या गोळ्या घालणं कोणी केलं, करणारे आपणच पाहतो. त्या नाथ महाराजांचं सुंदर उदाहरण आहे. एकनाथ महाराज त्यांच्याकडे पती पत्नी आली, पती पत्नी, आणि त्या पत्नीचा पती हा दारू पीत होता, दारूचं व्यसन होतं. बिचारीने ते सांगून सगळ्या प्रकारे प्रयत्न करून थकली, ती काय थोडं ऐकत नाही, त्याचं काय व्यसन सुटत नाही. म्हणून तिने विचार केला, त्या पैठण शहरामध्ये राहणारी होती, तिने विचार केला की पैठणमध्ये आपले साधू आहेत, संत आहेत, नाथ महाराज, एकनाथ महाराज, आणि त्याची कीर्ती महान आहे. ते म्हणाले एकदा जाऊन त्यांना तरी सांगू, आणि त्यांच्या कृपेने जर यांची कामं तिथे बघूया प्रयत्न करू. म्हणून ती एक दिवशी विनंती करून त्यांना सकाळी फ्रेश असतो माणूस, संध्याकाळी त्यांना शुद्ध असते. म्हणजे सकाळी आंघोळ केल्यानंतर तिने विनंती केली का मला असं वाटतं की आपण नाथ महाराजांच्या दर्शनात जाऊया. पण चांगलं काम आहे, तुम्ही कधी तुम्हाला दुसरं वाईट सांगत नाही, साधूचं दर्शन घ्यायचं तर काय वाईट आहे, विचाराने ऐकलं. त्यात 2 दिवस चांगला असेल तर पत्नीचा कदाचित म्हणून त्यांनी ऐकलं, आणि दोघेजणी गेली नाथ महाराजांकडे आणि त्यांना सांगितलं का पत्नीने विनंती केली, दर्शन घेतलं त्यांचं, तेव्हा माझी पत्नी आहे आणि यांना दारूचं व्यसन आहे, मला अशी अपेक्षा आहे तुमच्याकडे, अपेक्षा घेऊन आलं तर तुम्ही संत आहात, तुमच्या आशीर्वादाने जर यांची
दारू सुटली. तर म्हणाले मला फार उपकार होतील माझ्यावर, तुम्ही काहीतरी कृपा करा. नाथ महाराजांनी सांगितलं एक काम करा, तुम्ही 1 आठवड्याने माझ्याकडे या. परत 1 आठवड्याने सकाळी 11 वाजता माझ्याकडे या. आणि ते 11 वाजता त्यांनी तशाप्रमाणे वगैरे ठरवलं. ते 11 वाजता गेले. नाथ महाराजांना माहीत होतं आज ते येणार आहे, म्हणून ते तयार होते. त्यांनी बघितलं येत आहेत दोघं जण. त्या दारासमोर घरासमोर एक मोठं झाड होतं. त्या झाडाला त्यांनी मिठी, या दोघं जणांना दिसेल अशा अंतरावर आल्यानंतर त्यांनी झाडाला मिठी मारली एकनाथ महाराजांनी. आणि ते कोण मारायला लागले, मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा. नाथ महाराज म्हणजे ते जवळ आले पती पत्नी. आणि ते दोघं जण त्यांच्याकडे बघतात, असं काय बोलतात हे, मिठी तर यांनीच मारली आणि ओम मारतात तर मला सोडवा. यांनीच मिठी मारली, यांनी हात सोडले तर मिठी सोडली तर सोडते. हे कशाला ओम मारतात, मिठी सोडणं यांच्याच हातात आहे. यांनी जर मिठी सोडली तर सोडली आणि ओम मारतात मला सोडवा. ते मग प्रयत्न करून जे धाडस करून जरा जवळ गेले पत्नी आणि त्यांनी सांगितलं मला मिठीच नव्हती मारली झाडाला आणि तुम्ही कोण मारता सोडवा. हां बरोबर आहे, माझ्या लक्षात सोडली. आणि त्यांना आतमध्ये घरात घेऊन गेले. त्यामुळे आता बघितलं असतं तुमच्या प्रश्नासाठी मला 1 आठवड्यापूर्वी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आहे. त्यामुळे काय, तेव्हा म्हणाले झाडाला कोणी मिठी मारली होती, मी. मग सोडायची कोणी, मी. जसं संसाराला कोणी धरले, दारूला कोणी धरलंय, दारून तुम्हाला धरले का तुम्ही दारूला धरलंय, दारू धरलंय कोणी, दारूने आपल्याला धरत. दारूची काय ताकद आहे, दारू काय चेतन आहे का, त्या दारू आपल्याला धरेल नाही. तर दारूने जे धरलं, दारूला आपण धरलं, मग सोडायचं कोणी, आपणच. हे आपणच करायचं आहे. तसं महाराज म्हणतात का संसाराला धरले कोणी, संसारने आपल्याला धरलं. एखादं व्यसन आहे किंवा कुठलं संसाराचं व्यसन म्हणा, कुठलंही व्यसन म्हणा, ते ह्याला धरलंय कोणी, आपल्याला मांस खायचंय, भाजी काय शाकाहारी व्हायचंय, ते शाकाहारी होण्याचं कोणी, खातंय कोण, आपण. व्हायचं कोणी, आपण. जे परमार्थ पण आपणच करायचं. हे सगळं जे त्याला पुरुषार्थ म्हणतात. याला पुरुषार्थाचा अधिकार. तिसरं धर्म म्हणजे नियमान कर्म, याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थ म्हणजे आपण देवाच्या प्राप्तीसाठी काय, तर 4 पुरुषार्थ म्हणजे पहिला धर्म. धर्म म्हणजे धर्माप्रमाणे आचरण. एक महत्वाचं सांगू का, परमार्थामध्ये आचरण अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं. ते इंग्लिशमध्ये आमचे लोक म्हणतात भक्ती भक्ती. एवढं काम आपलं कर्म हीच भक्ती. याचा अर्थ असा आहे, कर्म हीच भक्ती आणि सत्य आहे. कर्म हीच भक्ती. जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर कर्म केली, कसं काही कर्तृत्वाचं मधून म्हणजे मी करतो ही जर भावना नसेल करताना आणि फळाची अपेक्षा न करताना जर केलं तर ते करताना तुम्ही होतं. कर्तव्य हीच भक्ती आहे. आपण जे दिवा करतो, आरती करतो, गंधवटी लावतो, ही काय भक्ती नाही आहे, असं दिखावा. गंधवटी आतमध्ये लावा. माऊली म्हणतात की नाही, आपण हरिपाठात म्हणतो ज्ञानदेव म्हणे जपमाल अंतरी दरुणी श्रीहरी जपेस. जपमाल तुमचे काय तुळशीची माळ गळ्यात नसली तरी चालेल, पण आतमध्ये जपमाल असायला पाहिजे, ती महत्वाची आहे. आतमध्ये बाहेर किती माळा घातल्या त्याला काय उपयोग आहे. बाहेर 10 माळा घातल्या आणि आतमध्ये देवाचं नाव नसेल तर उपयोग नाही. म्हणून ते करणं महत्वाचं आहे. फार परमार्थ केला तर फार सोपा आहे आणि त्याच्यासाठी भगवंताने आपल्याला ज्ञान दिलं. त्या भागवताने म्हटलंय, भागवतामध्ये भगवंताने सांगितलंय का आहार निद्रा भय मैथुनांचं सामान्य येतात पशुही नरा. हे सगळ्यांना सामान्य येते, पशुही नरा म्हणजे पशूंना, प्राण्यांना, आणि नरा म्हणजे माणसाला हे सामान्य समान सारखं ज्ञान. काय ज्ञान केलंय, आहार खाणं पिणं, निद्रा झोपणं उठणं, आहार निद्रा, भय भय म्हणजे भीती. ही प्राण्याला पण आहे, त्याला काठी दाखवलं तो भय टोकतो, तर त्यांनाही कळतं भय. आणि भय मैथून, मैथून म्हणजे काय जनन शक्ती. हे सगळ्या प्राण्यांना पण आहे, त्यामुळे ते पण मुलाला जन्म देतात, आपण पण देतो. हे सारखं आहे. पशुभी नरा म्हणजे दोघांना सारखं ज्ञान दिले भगवंताने. पण पुढचं म्हणतात ज्ञानो हि तेषां अधिको विशेषो ज्ञानेन हिना पशुभी समा.
ते म्हणतात हे जे ज्ञान आहे ते ज्ञानोनी तेषां अधिको, अधिको म्हणजे अधिक दिले कोणाला? मनुष्याला भगवंतांनी ज्ञान अधिक दिले. काय अधिक दिले? आपण मी सांगितल्याप्रमाणे ठरवू शकतो एखादा कर्म करू का नको, हा आपला अधिकार आहे. कर्मण्येव अधिकार आहे. हा अधिकार भगवंताने दिला, त्याच्यासाठी आपल्याला ज्ञानोही तेषां अधिको ज्ञान दिलंय. पण त्या ज्ञानाचा उपयोग आपण करतच नाही, हा विचारच करत नाही एखादी गोष्ट करताना. का आपल्या मनाला एवढी इंद्रियांना एवढी सवय झाली, कसली? विषय सेवनाची, विषयाचे भोगण्याची, खाण्यापिण्याची. हे सगळे 5 विषय आहेत ना, 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत. शब्द, रस, गंध, स्पर्श वगैरे वगैरे. तर ह्या 5 ज्ञानेंद्रियाने हे विषय भोगाची एवढी सवय झाली. कोणाला? मनाला एवढी सवय झाली तर त्याला दुसरं काही गोडच लागत नाही. त्याला दुसरं काही गोडच लागत नाही. त्याला असं माहित आहे की सुख जे आहे ते फक्त विषय भोगामध्ये, संसारातले जे सगळं सुख आहे ना त्याच्यातच सुख आहे असं त्याला वाटतं. आणि ते असं नाही का? त्याचं कारण आहे तर त्यांनी एक जन्म नाही, अनंत जन्म संसार केला. अनंत जन्म आपण कोटी म्हणतो ना, एक योनी कोटी कोटी फेरा. नामदेव महाराज म्हणतात तर एका योनीमध्ये कोटी कोटी जन्म घेतले. आणि त्या सगळ्या जन्मामध्ये आपण एकच विचारायचं ना, क्रियमान कर्म, तिसरं कर्म आहे ते फक्त या जन्मामध्ये. तिथे तो ना संचित आणि प्रारब्ध, तर तिथे फक्त आणि फक्त विषयाचे भोग सगळ्या जन्मामध्ये. म्हणजे किती जन्माची सवय आहे त्या मनाला विषय भोगायची. हे साधी आपल्याला जर चहाची सवय सोडायची असेल तर असं या जन्माची. जर तो म्हणतो 4 वाजता चहा नाही, आमचा एक मित्र होता, वारीला गेला होता बरोबर, तो म्हणतो नाही माझ्या मिसेसला 4 वाजता चहा पाहिजे, गाड्या थांबवा. एकासाठी गाड्या थांबवा शक्य आहे का? सगळ्यांनी इथे 200 लोक खाली उतरली तर 1 तास फुकट जाईल. एक फक्त चहा म्हणजे माझ्या मिसेसला 4 वाजता चहा नाही घेतला म्हणजे या चहाचे आपण एवढे गुलाम आहोत. चहा सुद्धा सोडता येत नाही आपल्या. चहाचा आपल्या मनावर एवढा प्रभाव आहे. मग इतर विषयांचा केवढा प्रभाव आहे, इतर यक्षांचा केवढा प्रभाव आहे. आणि म्हणून ह्या मन त्याला लागलेली ही अनंत जन्माची सवय आहे. आणि म्हणून ती सुटणं फार कठीण आहे. संत म्हणतात या विषयापासून मनाला बाहेर काढणं म्हणजे माशाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जेव्हा त्रास होतो जसा तळमळतो ना तसं मन तळमळतं. आणि म्हणून ते पूर्ण फार कठीण असतं. एखादा विषय सोडणं हे फार कठीण आहे. म्हणून बाकी संत परमार्थ सोपा आहे पण तो करायला गेलं तर कठीण. तुकाराम महाराज म्हणतात ना, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर फाटे. ते म्हणतात बोलताना फार सोपं वाटतं, ऐकायला फार सोपं वाटतं, पण करायला गेलं तर कठीण. आचरणात आणायला कठीण आहे. आणि आचरण हीच भक्ती आहे. आचरण जर चांगलं असेल, मला सांगा ना, समाजामध्ये मान कोणाला आहे? आपण कोणाला रिस्पेक्ट देतो? जर सत्याने वागणार असेल, जर प्रामाणिकपणे वागणार असेल, चांगलं काम करणार असेल, लोकांना मदत करणार असेल, म्हणजे काय? चांगलं आचरण करा, त्याला सन्मान आहे ना. कुठेही गेलं तर मान करतात. जर परोपकाराची भावना असेल, दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा असेल, आणि जर तो प्रामाणिकपणे राहत असेल, सत्य हे तप आहे. नुसतं सत्याने जर राहिलं ना तरी ते तप आहे. नुसतं सत्याने वागलं ना, धर्मराजाने काय केलं? नुसतं सत्य तरी प्राप्ती झाली. फक्त आयुष्यात कधी खोटं बोललं नाही, हे तप आहे. सत्य कर्म म्हणून आचरण हे सत्य बोलणं. किंवा तर मी नेहमी सांगत असतो ना, तुकाराम महाराजांचं एक सुंदर अभंग आहे. ते म्हणतात आचरण चांगलं असलं तर देव. त्याचं सुंदर अभंग आहे. ते म्हणतात पराविया नारी माऊली समान, मानलिया धन काय वेचे. सोपा अर्थ आहे. पराविया नारी माऊली समान, परस्त्रीला आई समान माना. आणि मानलिया धन काय वेचे, दुसऱ्याचं धन आहे ते दुसऱ्याचं आहे, उघडू नका. न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाषा, दुसऱ्याची निंदा करू नका. परद्रव्य अभिलाषा, दुसऱ्याच्या द्रव्याची धनाची अपेक्षा करू नका. सगळं मला मिळावं, आपली इच्छा अशी असते त्या जगातलं सगळं जे काय आहे ते सगळं मला, दुसऱ्याला काहीच मिळत नाही. बघा ना, किती श्रीमंत असले तरी त्याचं समाधान कोणाचं? मला सांगा ना, कोणाचं समाधान? जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे त्याचंही समाधान, त्याला अजून श्रीमंत व्हावं, अजून. कारण समाधान याचा अर्थ, समाधान हे दैवी गुण आहे.
हे दैवी देवाच्या इच्छेने, देवाच्या आशीर्वादानेच हे समाधान मिळतं. कारण समाधानाचा अर्थ आपल्याला माहिती. समाधान म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण पूर्ण पोटभर जेवलं आणि ढेकर दिला का समाधान. हे समाधान नाही. समाधान म्हणजे संतांच्या दृष्टीने समाधान म्हणजे ज्याचं चित्त भगवंताच्या चरणाशी सम झालं तो समाधानी होतो. म्हणजे काय, भगवंताच्या रूपाशी किंवा चरणाशी जो एकरूप झाला, त्याचं मन एकरूप झालं तो समाधानी होतो. बाकी कोणी समाधान नाही. आता ही एकरूपता कुठल्या मार्केटमध्ये मिळते का? हे समाधान कुठलं नाही ना, ही आपल्याला कमवावी लागते. प्रत्येक गोष्ट ही आपल्याला ती कशी मिळेल तर भगवंताच्या भक्तीने मिळेल. हे जे समाधान आहे हे भगवंताच्या कृपेने प्राप्त होतं. आणि भगवंताची कृपा कधी मिळेल, जर ते भक्ती केली, त्याला प्रसन्न केलं तर त्याची भक्ती कृपा मिळेल. नाही म्हटलं कसं मिळेल. म्हणून आपल्या देवाची भक्ती करते. हे जे गुण आहेत ना, म्हणजे समाधान, चित्तामध्ये शांती. आपण अशांत असतो तर सारखं विचार करत असतो ना, मन अशांत असतं. तर ही जी शांती आहे ती कुठल्या बाजारात मिळत, ही भगवंताच्या कृपेने मिळते. चित्तामध्ये सगळ्यांवरून प्रेमाने वागणारे काही असतात. हे प्रेम कसं चित्तामध्ये, हे भगवंताच्या कृपेने. ते दुसरं कुठल्या मार्गात कोणी देऊ शकत नाही. हे भगवंताच्या कृपेने. भगवंताच्या कृपेने म्हणजे काय, सद्गुरू, त्याला सद्गुरू म्हणतो की नाही, गुरुपौर्णिमा सद्गुरू म्हणतो. त्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने मिळतो. सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे देव. सद्गुरू याचा अर्थ देव. आणि गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंच्या साठी आहे. गुरुंचं वर्णन जे आलंय हे सद्गुरूंचं वर्णन आहे. तुम्ही आम्ही करतो गुरु त्यांचं वर्णन नाही. गुरु मी मागच्या गेल्या वर्षी पण सांगितलं तुम्हाला, 3 प्रकारचे गुरु असतात. गुरु हे 3 प्रकारचे असतात. गुरुमध्ये पण प्रकार आहेत. 3 प्रकारचे गुरु असतात. एक शिक्षा गुरु, दीक्षा गुरु आणि चैत्य गुरु, असे 3 प्रकारचे गुरु असतात. तर शिक्षा गुरु म्हणजे काय, आपण शाळेतला कॉलेजमधला टीचर भेटला ते म्हणते हे माझे गुरु आहेत. आपण बोलतो की नाही, त्यांनी मला कधी शिकवलंय नाही, मला भूगोल शिकवलंय, मला अकाउंट शिकवलंय, मला कॉमर्स शिकवलंय, भूगोल शिकवलंय, ते सगळे जे प्रत्येक विषयाचा तो गुरु आपण बोलतो, त्याला शिक्षा गुरु म्हणतात. जो पोटभराचं शिक्षण देतो त्याला शिक्षा गुरु. समर्थ म्हणतात पोटभराची विद्या तीच म्हणून नाही सद्विद्या. ही पोटभराची विद्या आहे. मी शिकलो, इंजिनियर झालो का आपण अपेक्षा काय करतो, याला चांगल्या नोकरी मिळेल आणि चांगला पगार मिळेल. हे पोटभर आहे, त्याला ते समर्थ म्हणतात ही पोटभराची विद्या आहे. ही विद्या तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाणार नाही. हे देव दाखवणारी विद्या नाही, पोटभराची विद्या, त्याला शिक्षा गुरु म्हणतात. ही पोटभराची विद्या देणारे ते शिक्षा गुरु, जे शाळेत कॉलेजमध्ये शिकवणार. हे आपल्याला शिक्षण देतात कशासाठी, चांगली नोकरी मिळावी, चांगला पगार मिळावा, याच्यासाठी. हे शिक्षा गुरु पहिल्या प्रकारात येतात. आणि दीक्षा म्हणजे ते परमार्थाचे शिक्षक. दीक्षा गुरु म्हणजे परमार्थाचे शिक्षक, त्याला आपण गुरु म्हणतो. मी गुरु केलं, आपण म्हणतो गुरु केलं. गुरु केला म्हणजे काय, तो काय गुरु तुम्हाला देव दाखवणार नाही, त्याला दिसला नाही तर तो काय दाखव. मला सांगा ना, कोणी गुरु केलं त्याला कोणी देव बघितलं तर कोणी देव बघितलं, असला जर कोण भेटला तर कोणी भाग्यवान आहे. मग तो सद्गुरू देव दाखवणार म्हणून त्याला सद्गुरू. तो तिसऱ्या प्रकारचा गुरु चैत्य गुरु. हो, चैत्य गुरु भेटणं हा फार भाग्याने. म्हणजे खरं तर आपला उद्देश मनुष्य जन्माचा भक्ती केल्यानंतर भक्तीचं ध्येय काय, आपलं साध्य काय, तर त्या चैत्य गुरुची म्हणजे सद्गुरूची भेट होणं हे आपलं साध्य आहे. आपण भक्ती करून आपल्याला काय आपण म्हणतो ना हरिपाठामध्ये, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची होय गुरु. आपणची होय गुरु म्हणजे देवच गुरु होऊन येतो, संतांच्या रूपाने येतो आणि आपल्यावर तो कृपा करतो, आपला उद्धार करतो. तर हा उद्धार करणे हे परत परत होतं का आयुष्यामध्ये, हे परत परत नाही होत. हा सद्गुरू आयुष्यात एकदाच भेटतो. सद्गुरू हा आयुष्यात एकदा. गुरु आपण 10 करू शकतो ना. जे दीक्षा गुरु असतात, दीक्षा देणारे, मंत्र देणारे, रामदेव तुकाराम महाराज म्हणतात का मंत्र तंत्र उपदेश दे, मंत्र तंत्र उपदेश दे. ऐसे गुरु घराघरामध्ये असतात. घरोघरी गुरु ऐकते, मंत्र तंत्र उपदेश घरोघरी गुरु ऐकते. मंत्र तंत्र देणारे गुरु घराघरामध्ये आहे. पण अजून त्यांनी पुढे सांगितलंय का बहुवे गुरुवे लोके, बहुवे म्हणजे भरपूर, बहुवे गुरुवे लोके शिष्य
शिष्य वित्त हरपता, वित्त हरका. वित्त म्हणजे पैसा, लुटायचं कसं शिष्याला हे म्हणणारे भरपूर. बहु म्हणजे भरपूर, बहु गुरु लोके या समाजामध्ये असे भरपूर लोक आहेत. शिष्य वित्त अपहारका, जे शिष्याचं वित्ताचं अपहरण करणारे, जे शिष्याला लुटणारे, पैसा उकळणारे म्हणजे भरपूर लोक. पण क्वचित तत्र दिश्यन्ते, क्वचित तत्र दृश्यन्ते, म्हणजे एखादा असा क्वचित भेटतो शिष्य चित्त अपहार, शिष्याचं मनाचं किंवा चित्ताचं अपहरण करणं, चित्ताला आकर्षित करून घेणारा गुरु हे फार थोडे क्वचित एखादा भेटतो. असा गुरु पाहिजे जो चित्ताला आकर्षण करेल, त्याला चित्ताला शिष्याला त्याची आवड निर्माण होईल, त्या गुरुची आवड निर्माण होऊन त्याला त्याच्याकडे ज्ञान मिळेल. असं क्वचित म्हणजे असे अनेक गुरु असतात. तर हे गुरु हे दीक्षा गुरु असतात. हे दुसऱ्या प्रकारचे दीक्षा देणारे, मंत्र देणारे. मंत्र देणारे म्हणजे काय आपल्याला देव दाखवणार आहे. जसं मी आता सांगितलं, शाळा कॉलेजमध्ये आपल्याला ज्ञान देणारे गुरु असतात. म्हणजे ते आपल्याला गणिताचं, आपण जर गणित आणलं तर कोणाकडे जाणार? त्या शिक्षकाला विचारणार, सर मला हे गणित येत नाही, जरा सोडून द्या. तसं परमार्थामध्ये हे शिक्षक असतात. आपला हे गुरु करतो ते का, त्यांना अनुभव जास्त असतो. जसं शाळेचा शिक्षक तो जास्त शिकलेला असतो, त्याची डिग्री घेतलेली असते, म्हणून त्याला जास्त नॉलेज असतं, म्हणून त्याच्याकडे आपण डिफिकल्टी का अडचण आली तर सोडवला जातो. तसं इथे परमार्थामध्ये जे अनुभवी असतात त्याला आपण 25 वर्ष कीर्तन करतो, भरपूर ग्रंथ वाचलेले आहेत, म्हणजे त्यांना परमार्थाचं नॉलेज आहे, चांगलं ज्ञान आहे, मग त्याला गुरु करतो. मग ते काय करतात, आपण जर सुरुवात केली परमार्थाला तर आपल्याला ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीमध्ये मदत करतात. आता आपण जातो का, मी डोळे म्हटले का मला सगळं लाल 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 दिसतं, मला प्रकाश दिसतो, म्हणून का मला असे स्वप्न पडतात. मग तो सांगतो अरे असं होईल, कारण त्याचा तर अनुभव घेतलेला असतो. तू डोळे म्हटल्यानंतर तुला प्रकाश दिसेल, मग तुला लाल दिसेल, मग तुला आभळ दिसतील, मग तुला चिदाकाश दिसेल, हे सगळे अनुभव असतात. ते हे तो मग तो सांगतो हे अरे असं करायला लागल्यानंतर हे असं होतं, घाबरून जाऊ नको. हे तो मार्गदर्शन करतो आपल्याला, परमार्थामध्ये वाटचाल करताना मार्गदर्शन करतो. ते सद्गुरू नाही. सद्गुरू म्हणजे जो सतची ओळख करून द्या. सत म्हणजे सत्य, तू सत्य, तू सत्य, तू विठ्ठल. हे एकच भगवंत सत्य आहे. या संसारामध्ये सत्य काय तर भगवंत एकच आहे. त्या सतची ओळख करून जो देतो तो सद्गुरू. आणि त्या सद्गुरूची लक्षणं झाली हे स्वयंब्रह्म जो आपणही झाला, आमच्या मध्ये स्वयंब्रह्म जो आपणही झाला, देवही मस्तकी म्हणते. स्वयंब्रह्म म्हणजे देवत्व झाला, ब्रह्म झाला जो, त्याला देवही मस्तकी, त्याला देव म्हणून स्वीकारा किंवा त्याचा देव म्हणून नमस्कार करा. देवही मस्तकी वंदिती करा. ज्या दृष्टीची सृष्टीच नाही, देही असूनही सगळा विधी. थोडं लक्षणं सांगितली, गुरुची लक्षणं सांगितली. ज्या दृष्टीची सृष्टीच नाही. सृष्टीने म्हणजे काय, भगवान अर्जुनाला काय दाखवलं, विश्वरूप दाखवलं. विश्वरूपात काय दाखवलं, भगवंताने. तर या विश्वामध्ये माझ्याशिवाय दुसरं काय नाही, ही दुसरी सृष्टीच नाही आहे. या सृष्टीमध्ये चराचरामध्ये मीच भरलेला आहे. आपण म्हणतो की नाही, चराचर आपणची झाला, ऐशी बुद्धी जयाची, असं आपणची चराचर झाला. म्हणजे चराचरामध्ये आपणच भरलेला आहे. असं त्या गीतेत पण सांगितलंय भगवंताने, त्या सगळीकडे मीच आहे, सगळीकडे माझं स्वरूप आहे. गीतेचं सारच हे आहे, त्या सगळीकडे मीच आहे. हम सर्वस्य प्रभवा मत्त एम प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां उदाह भाव समान्विता. हम सर्वस्य प्रभवा म्हणजे सगळीकडे मी प्रभावित आहे, मी सगळीकडे भरलेला आहे. मत्ता सर्व प्रवर्तते, माझ्यानी सगळं चाललंय, सृष्टी चालली सगळी माझ्यानी. आपण म्हणतो की नाही, मी भाऊ बोलविल्या मी जीव बोले, मी चालविल्या तू चाले, मी हलविल्या प्राण चाले, म्हणजे कीर्तनकार सांगतो ना करे. ऐसा जगाचा चालता पर्वते बैसकाला सांडावी, समुद्रे रेखा ओलांडावी, पृथ्वी पुढे व्हावी आज्ञा माझी. म्हणजे पर्वतांनी आपली जागा सोडू नये, समुद्रे रेखा ओलांडावी म्हणजे समुद्राने पाण्याची भरती येते त्यांनी आपली मर्यादा सोडू नये. म्हणजे ही भगवंताची आज्ञा आहे. पृथ्वी या भूते व्हावी, या पृथ्वीला माझी आज्ञा आहे का सर्व भूतमात्रांचा भार तू वाहत, ही माझी आज्ञा आहे.
हे माझ्या आज्ञेने चाललंय म्हणून समुद्र त्याची रेखा ओलांडत नाही, ती मर्यादा सोडत नाही. भरती ज्या ज्या दिवशी जेवढी घ्यायची तेवढीच, म्हणून आपण अंदाज करतो ना, आज कुठली आहे, समा आहे, आज काय आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, एवढीच भरती घेईल, ते माहिती असतात. ते ही भगवंताची आज्ञा आहे, त्यांना आज्ञा दिली भगवंतानी त्या समुद्राला का प्लीज मर्यादा ओलांडायची नाही. हे सगळं ते चाललंय, मग हा सर्व प्रवर्तक आहे माझ्या चाललंय. हे जे ज्ञान आहे हे गुरु आपल्याला देतो. हे जे ज्ञान आहे किंबहुना सर्व काय का ज्या ज्या दृष्टीची सृष्टीच नाही, देही असूनही सदा विधी, जे ज्या ज्या दृष्टीला सृष्टी दिसतच नाही त्या सृष्टीमध्ये भगवंत दिसतो. संपूर्ण सगळीकडे भगवंत दिसतो, त्याला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणतात. मग तो देही असूनही सदा विधी, जे विदेही अवस्था म्हणतो की नाही, देही असूनही सदा विदेही, म्हणजे देहाचं भान नसतं, त्याला देहाचं भान नसतं, म्हणजे देहाला काय झालं तर काय केलेलं नसतं. हे लोकमान्य टिळकांची साधी गोष्ट आहे. लोकमान्य टिळकांचं एक मायनर सर्जरी होती. मायनर सर्जरी छोटंसं ऑपरेशन त्यांच्या पायाला करायचं होतं. हॉस्पिटलमध्ये गेले, डॉक्टरांनी सांगितलं टिळक तुम्हाला ही मायनर सर्जरी किंवा छोटंसं ऑपरेशन करावं लागेल पायाला. आणि मग ते तुम्हाला ठीक आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले, त्यांना झोपवलं. आता म्हणे तुम्हाला एक इंजेक्शन देतो, तुमच्या पायाला बधीर करून टाकतो. पाय बधीर करतो म्हणजे तुम्हाला काही कळणार नाही, कळ लागणार नाही, म्हणजे तुम्हाला काही दुःख होणार नाही. तर फक्त तुम्हाला संपूर्ण असं नाही, फक्त पायाचं ऑपरेशन, पायावर ऑपरेशन, पायाला बधीर करून टाकतो तिथला माल. ते म्हणाले मला काय गरज नाही. टिळकांनी सांगितलं डॉक्टरांना इंजेक्शन वगैरे काय देऊ नका, आणि तुम्हाला काय पायाला करायचं, तोडायचं आहे, कापायचं आहे, काय कापायचं करा, आणि मला काय असं इंजेक्शन बधीर करू नका. आणि असं कसं तुम्हाला दुःख आहे, त्यामुळे तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करेन. ऑपरेशन थिएटरवर झोपले आणि टिळक आपला गीता, भगवद्गीता घेऊन ते वाचत होते ऑपरेशन थिएटरवर, आणि डॉक्टर तिथे ऑपरेशन करत होते. ते ऑपरेशन झालं, संपलं, टाके टाकले, ते त्यांना सुद्धा नव्हतं. ते त्यांना कळलं नाही का ऑपरेशन झालं. टिळकांना का कळलं नाही? देही असूनही सदा विधी, म्हणजे ते देहात दिसतात आपल्याला वापरताना, ते देह म्हणून दिसतात पण देहात नसतात. देहाचं भानच नसतं, देहाला काय चाललंय हे कळतच नसतं त्यांना. ते परमात्मामध्ये, परमेश्वरामध्ये लीन असतात. एवढं एकरूप झालेले असतात देवाशी. त्या देह म्हणजे माझा पाय कापलाय का माझं डोकं कापलंय हे त्यांना काही कळत, जे काही कळत नाही, म्हणजे देहाचं भानच नसतं. ते हे कधी होतं? देवाचं म्हणजे आपण म्हणतो की नाही, गोविंद गोविंद म्हणा लागली अछंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया. म्हणजे कशाने होती तर भगवंताचं नामस्मरण करून. या कलियुगामध्ये भगवंताचं नाम हेच फक्त तरुणवयाचा उपाय आहे. म्हणजे हा सोपा मार्ग संतांनी आपल्याला सांगितला. हा एकच उपाय या कलियुगामध्ये भगवंताचं नाम. का संतांनी बघितलं तर हे जे काय उतराय जन जड जीवा बोलतात की अवतार तुम्हा धराया कारण उतराय जन जड जीवा. आम्हाला जर या जड जीवाचं, संतांचा अवतार कशासाठी, या जड जीवांचा म्हणजे तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. देव नाही उद्धार करतो, लक्षात घ्या. देव आपला उद्धार करत नाही, देवच करतो. पण तो कसा करतो? संतांच्या रूपाने अवतार घेऊन तो आपला उद्धार करतो. देव साक्षात चतुर्भुज रूपात येऊन आपला कधी उद्धार करत नाही. आपला उद्धार करणारे फक्त आणि फक्त संत आहेत. महाराज म्हणतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांविना प्राप्ती नाही असे वेद देखील बोलतात. वेदांचं प्रमाण सांगतात, त्या वेद ग्वाही देतात, गॅरंटी देतात का संतांशिवाय प्राप्ती नाही. पण मग आपण जर संतच आपला उद्धार करणार असतील तर आपण देवाची भक्ती का करावी? देवाची काही गरजच नाही ना. मग संतांनाच प्रसन्न करून घ्या. पण संत भेटत नाही. संत भेटण्यासाठी देवाची कृपा व्हावी लागते. बघा नामदेव महाराजांना कच्चं मडकं ठरवलं वाळवंटामध्ये, आणि ते भगवंताकडे गेले, पांडुरंगाकडे. काही संत मला सगळं कच्चं समजतात, आणि जाऊन तक्रार केली तर पांडुरंग हसले. त्या म्हणाले करताय. मग त्यांनी कुठं पाठवलं त्यांना? विसोबा खेचरांकडे औंढ्या नागनाथाला पाठवलं. म्हणजे मला सांगा, औंढ्या नागनाथ ते विसोबा खेचर संत होते, आणि सभा कोणाची भरली होती? वाळवंटामध्ये ज्या सभेमध्ये बसले होते ते कोण होते? निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपानदेव होते की नाही, सगळे गोरोबा काका, हे सगळे संतच होते. मग त्यांना कळलं का
नामदेव महाराजांना तर देव त्यांच्याबरोबर जेवत होता, त्यांच्याबरोबर नाचत होता कीर्तनात. मग त्यांना ते संत ओळखता आले का? म्हणजे मांडीला मांडी लावून बसलेले मुक्ताबाई वगैरे, त्यांना संत कळले का? नाही कधी कळले? पांडुरंगाने पाठवलं त्यांना विसोबा केसराकडे. त्या विसोबा केसराने जे इथे पांडुरंगाने फोन करून सांगलं मोबाईल करून, विसोबा केसरांका तुझ्याकडे गिराईक पाठवलं, याला उद्धार कर. तेव्हा त्याने चमत्कार दाखवला. पिंडीवर पाय ठेवून बसले होते, पाय उचल वगैरे सांगितलं. मग सगळीकडे पिंडी दिसायला लागली, जिथे पाय ठेवतो तिकडे पिंडी. मग त्याला कळलं काही हे साधे सामान्य नाहीये, ते कोणतरी श्रेष्ठ पुरुष दिसतात. असं कळल्यानंतर मग तो त्याला शरण केला. मग संत भेटले. हे कोणामुळे झालं? पांडुरंगा. म्हणजे संत कोणामुळे भेटले? भगवंता. म्हणून भगवंताशिवाय आपल्याला संतांची भेट होत नाही. बहु दुर्लभ आहे संत भेटी, परी त्या जगजेटी करुणा केली. जगजेटी म्हणजे भगवंत जेव्हा आपल्यावर कृपा करतो तेव्हा संतांची भेट होते, तेव्हा सद्गुरूची भेट होते. म्हणून कबीर म्हणतात, सद्गुरु मिले तो सब मिले, नाही तो मिले ना कोण. माता पिता सुत बांधवा येतो घर घर होय. म्हणून आयुष्यात जर तुम्हाला संत भेटले, सद्गुरू भेटले, तर आयुष्याचं कल्याण. बाकी कोणीही भेटलं, पंतप्रधान भेटला तरी काही उपयोग नाही. आज सुख तो संतप्रधान भेटला तर आनंद, उद्या तो गेल्यानंतर परत आपण आहे ते आपले गेले माझ्या मागले आपल्या संसारात पडतो. आणि संसारात काय दुःख देणार आहे? सुख देणार काय आहे मला सांगा. म्हणजे तुम्ही म्हणाल असं काय महाराज बोलतात, हे सगळं संसारात सुख देणे असं नाही, सुख आहे. पण ते त्या सुखानंतर दुःख लपलेलं असतं, त्याच्या पाठीमागे दुःख असतं. सुखस्य नंतरम दुःख, दुःखस्य नंतरम सुखम, न सततम लभते सुखम, न सततम लभते दुःखम. जे सुख सतत नसतं संसारामध्ये, त्या सुखाच्या पाठीमागे दुःख असतं. बघा, काही पण एखादी गोष्ट घेतली, टीव्ही घेतला तो बिघडला का दुःख, जोपर्यंत चालतो तोपर्यंत सुख, बिघडला तर दुःख, दुःखाला कारण. काही घ्या, मुलगा चांगला आहे, पण चांगला मुलगा जन्माला आला काही एवढा आनंद, एवढा सगळ्यांना पेढे वाटतो, पण तो बिघडला तर, वाईट मार्गाला व्यसनी झाला तर नाही. खिन्न होती आई बाप जवळ गाहला. मुलाचं वर्णन करताना म्हणतात, खिन्न होती आई बाप जवन गाहला, जन्मल्यावरही दुःख देही द्या. रोगयुक्त व्यसन भक्त गरी गाहला, पुत्र जन्म दुःख देही बघती मना. जे पुत्र जन्म किती दुःख देतो ते बघा. जे खिन्न होती आई बाप जर जवळ झाला, जर मुलगा होत नसेल तर दुःखी असतात. सगळं आहे माझ्याकडे, सगळं ऐश्वर्य आहे, घरदार आहे, सगळं आहे, पण मुलगाच नाही होत. मोक्षाला दिवा नाही म्हणून काय काय नवस करतो, कुठल्या बच्चा काय मांत्रिकाकडे जातो, काय काय करतो का मुलगा हो. खिन्न होती आई बाप जवळ झाला, जन्मल्यावरही दुःख देईल त्याला. जन्माला नंतर चांगला जन्मानंतर ठीक आहे, कुठेतरी हात नाही, पाय नाही, बोलत नाही, हे नाही, तरी दुःख. जन्मल्यावरही दुःख देईल त्याला. रोगयुक्त व्यसन भक्त जरी झाला, मोठा झाल्यावर जर रोग झाला, त्याला काय काहीतरी काय व्याधी असली, लहानपणी पण व्याधी असते ना जन्म, तरी तो सुख देत नाही, फक्त दुःखच. त्याला इकडे ना, त्या डॉक्टरकडे ना, त्या डॉक्टरकडे जे सुख आहे का नाही. आणि व्यसन लागलं, अजून दारुड्या झाला, सिगारेट प्यायला लागला, तंबाखू खायला लागला, घरी नाही, उन्हाळ्या करतो, नाक्यावर जातो, घरी येत नाही वेळेवर जेवायला, सुख आहे का नाही. एखादा कोणतरी चांगला पुत्र आपल्या पोटी जन्माला येणे कलियुगामध्ये भाग्य आहे. 4 युगामध्ये या 4 गोष्टी कलियुगामध्ये दुर्लभम क्षेमकृत सुता, दुर्लभम सदृशी भार्या, दुर्लभम स्वदेश स्वजन प्रिया, दुर्लभम क्षेमकृत सुता म्हणजे आज्ञाधारक मुलं. सुता म्हणजे मुलगा. आज्ञाधारक मुलं आपल्या पोटी जन्माला येणं हे दुर्लभ आहे, कलियुगामध्ये दुर्लभ आहे. हे जन्माला येण्यासाठी पूर्व पुण्याही पाहिजे. आपल्या पोटी चांगला पुत्र जन्माला येणं, त्याच्यासाठी पण दोघांचेही बाकी असतं. आई बापांची पण पुण्याही असते, वडिलांची पण पुण्याही असते. आई वडिलांची पुण्याही काय, कारण त्यांच्या पोटी तो जन्माला आला, आज्ञाधारक मुलगा आला. आणि आज्ञाधारक मुलगा जन्माला येतो, त्याची पुण्याही काय, त्या म्हणजे चांगले आई बाप त्याला मिळणं, ही त्याची पुण्य. म्हणून दोघांची पुण्य असं असली तर आपल्या पोटी चांगली क्षेमकृत सुद्धा चांगली आज्ञाधारक मुलं जन्माला येतात. नाहीपेक्षा मुश्किल, कलियुगामध्ये फार मुश्किल आहे. त्याच्यासाठी आपल्याला भगवंताची भक्ती जे करणारे असतात ना, त्यांची मुलं चांगली असतात.
माळकरी होतात का होतात? पुण्यही आहे पाठीमागे. कोणाची मुलं नाही आहे बघा ना. नुसतं तुम्ही असलं सगळ्यांची माळकरी कोणाची मुलं आहेत? जे भक्त असतात त्यांचीच मुलं असतात. का देवाकडे वळणारी कीर्तनकार कोण? कीर्तनाचा मुलगा कीर्तनकार होतो का? कीर्तनकाराचं पुण्यही आहे. प्रवचन करायचं प्रवचन करायला लागतो, पुण्यही आहे पाठीमागे. राणकर महाराजांचा मुलगा कीर्तनकार आहे, पुण्यही आहे पाठीमागे. पुण्याशिवाय नाही होते. दुर्लभ हा क्षेमच होता. दुर्लभ सदृशी भार्या. सदृशी भार्या म्हणजे मनासारखी पत्नी किंवा पती मिळणं हे दुर्लभ कलियुगामध्ये. हे दुर्लभ आहे. नाथ समर्थांचं प्रमाण आहे. समर्थ म्हणतात जेव्हा 7 कोटी मंत्राचा जप होतो तेव्हा अपेक्षित पती पत्नी मिळतात. म्हणजे सदृशी भार्या म्हणजे पतिव्रता. पतिव्रता पत्नी मिळणं किंवा चांगला पत्नी मिळणं हे सुद्धा भाग्याने मिळतं, त्याला पुण्याही लागते. म्हणून पतिव्रता पुण्य. पतिव्रता कोणाला म्हणतात? तिची वैशिष्ट्य सांगितली शास्त्रामध्ये. कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता क्षमया धरित्री षड्गुण यतत्री पतिव्रता. कार्येषु मंत्री म्हणजे कार्य करताना, कुठलं समाज कार्य करताना माना म्हणजे सल्ला देणारी, मंत्र्यासारखी सल्ला देणारी, म्हणजे मार्गदर्शन करणारी. कुठे काय अडचण असेल तर पतीला योग्य मार्गदर्शन करणारी, त्याला कार्येषु मंत्री असं म्हणतात. करणेषु दासी. करणेषु दासी म्हणजे सेवा करताना, पतीची सेवा करताना दासीसारखी, म्हणजे सेवक म्हणून दासीसारखी सेवा. दासी म्हणजे गुलाम असं, म्हणजे सारखी ऐकेल सेवा करणारी, मनापासून सेवा करणारी, त्याला करणेषु दासी. भोजेषु माता. पतीला जेवण घालताना आईच्या प्रेमाने जेवण घालणारी, तिला पतिव्रता म्हणतात. करणेषु दासू भोजेषु माता. शयनेषु रंभा. शयनेषु रंभा सगळ्यांना माहिती आहे. तर तिथे जे धर्मानुकूल, 5वा गुण आहे धर्मानुकूल. म्हणजे धर्माप्रमाणे आचरण करत असला पती किंवा दान धर्म करत असला तिथे अनुकूल, म्हणजे त्याला प्रतिकार न करणारी, तिला सपोर्ट करणारी, सहयोग करणारी अशी धर्मानुकूला. क्षमया धरित्री. क्षमया धरित्री म्हणजे धरती म्हणजे पृथ्वी. क्षमाशील कशी? पृथ्वीसारखी क्षमाशील असावी. षड्गुण येतात ती पतिव्रता ना. जिच्यामध्ये हे 7 गुण आहेत तिला पतिव्रता म्हणतात असं म्हणतात. आणि अशी पतिव्रता पत्नी मिळणं त्याला 7 कोटी मंत्राचा जप व्हावा लागतो. म्हणून दुर्लभम सदृशी भार्या. दुर्लभम क्षेमकृत्पुता. दुर्लभम सदृशी भार्या. दुर्लभम स्वजनप्रिया. स्वजनप्रिया म्हणजे आप्तेष्ट, आपले जे नातेवाईक असतात ते आपल्यावर प्रेम करणारे, म्हणजे शुद्ध प्रेम करणार. प्रेम सगळेच करतात पण ते स्वार्थासाठी करतात. म्हणून निस्वार्थी प्रेम करणारे आपले नातेवाईक भेटणं हे दुर्लभ आहे. बघा की आपण कोर्टामध्ये गेलो तर सगळं बहीण भावनांचाच केसेस आहे. कशासाठी? एक प्लॉट, अर्धा प्लॉट, जे आयुष्यभर राखी बांधली त्या प्रेम केलं ना फुकट, अर्ध्या प्लॉटने फुकट झालं, त्याची किंमत काय? अर्धा प्लॉट. म्हणजे हे खरं प्रेम आहे का? नाही, हे खरं प्रेम नाही. हे स्वार्थासाठी केलेलं प्रेम. म्हणून निस्वार्थीपणे, काय देऊ दे नको देऊ दे, निस्वार्थीपणे काय मिळू दे न मिळू दे असं निष्काम प्रेम, निस्वार्थीपणे निरपेक्षपणे बुद्धी प्रेम करणारे असे फार थोडे नातेवाईक असतात. ते कसंही वाटलं तरी आपलं प्रेम त्यांचं कमी होत नाही. असे आप्तेष्ट मिळणार, नातेवाईक मिळणार हे फार दुर्लभ आहे कलियुगामध्ये. दुर्लभम स्वजनप्रिया. दुर्लभम क्षेमकृत्पुता. दुर्लभम अशा 4 गोष्टी सांगितल्या. दुर्लभम क्षेमकृत्पुता, स्वजन सदृशी भार्या, दुर्लभम स्वजनप्रिया, दुर्लभम चौथा एक मला आठवत नाही आता. तर अशा 4 गोष्टी ह्या दुर्लभ आहेत कलियुगामध्ये. दुर्लभ म्हणजे का दुर्लभ? पाठीमागे पुण्याई असतील ते ह्या गोष्टी म्हणतो. आणि पुण्याई कशामुळे? भगवंताच्या नामस्मरणाने. बघा या संतांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. किती सोपा मार्ग सांगितला त्यांनी. फक्त राम म्हणा. या नुसत्या 2 शब्दाने रामतन मातेने काय केलं? रामतनी माते कसा नाही आपला उद्धार करून घ्यायचा? फक्त राम नामाचा जप केला. फक्त राम नामाचा. बरं जाऊ दे, ते जाऊ दे. वाल्यापर्यंत तर गोष्ट सगळी शाळेमध्ये सगळ्यांनी ऐकली. त्यांनी काय केलं? कुठल्या प्रवचनाला गेला होता, कीर्तनाला गेला होता, का शाळेत गेला होता, का कॉलेजमध्ये गेला होता? नारदाने एकदा सांगितलं का राम राम जप कर. राम पण बोलता येत नव्हतं, एवढा पाप होता. आपण सहज राम बोलतो.
त्याला राम पण बोलता येत नव्हतं, एवढं पाप त्याचं त्या वाल्या कोल्याचं. त्याने नाताना ह्याच्या राम बोलताना मरा मरा बोलताना तू राम बोलायला लागशील आणि त्याच्यावर भरोसा ठेवला. बघा, गुरुवर अशी श्रद्धा ठेवायला पाहिजे, भरोसा ठेवायला पाहिजे. त्या वाल्या कोल्याच्या ठिकाणी जर आपण असतो, मी असतो, तर मी त्याला 10 प्रश्न विचारला असतो. लघुशंका आली तर काय करू, सकाळी काय करू, बायको आली तर काय करू, मुलगा आला तर काय करू, किती प्रश्न आले असते. त्यांनी नाही केलं, एक पण प्रश्न विचारला नाही. गुरुने सांगितलं डोळे उघडले, मी येईपर्यंत डोळे उघडायचे नाही. आणि जेव्हा डोळे उघडले परत नारद आले तेव्हा त्यांच्या अंगावर वारुळ झाली होती. त्यांनी कसला विचार केला नाही, राम नामाच्या जपामध्ये एकाग्र झाला. आणि जेव्हा उठला तेव्हा वाल्याचा वाल्मिकी झाला, वाल्मिकी ऋषी झाला होता. आणि एवढा अधिकार प्राप्त केला होता तर त्या वाल्मिकी ऋषीने जे रामायण लिहिलं तसं भगवान राम प्रभुरामचंद्रांना आचरण करावं. त्या वाल्मिकीने जसं रामायणामध्ये लिहिलं होतं तसंच आचरण प्रभू रामचंद्रांना करावं लागलं. एवढा अधिकार फक्त 2 अक्षरांनी प्राप्त केला. म्हणून या संतांनी तुम्हा आम्हाला हा मार्ग दाखवला. त्याला काय बोलतात, भक्ती मार्ग. भक्तिमंताचे सोपा, पुण्य नागव्या पापा, येणे जाणे खेपा. येणे जाणे म्हणजे पुनरपी जनन, पुनरपी मरण. त्याला येणे जाणे खेपा असं म्हणतात. परत जन्माला यायचं, परत मरायचं, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. ते ह्या ज्या आहेत सारखं जन्म मरणाच्या फेऱ्या मारणं, याला येणे जाणे खेपा अवघ्या येण्याची कुंतती. जे या भक्ती मार्गानेच ह्या संपली. जे आपला त्याला संसार म्हणतो, परत जन्माला परत मरण, याला संसार म्हणतात. ते या संसारातून आपल्याला सुटका म्हणजे मोक्ष मिळवायचा आहे. आणि तो मिळवण्यासाठी भगवंताचं नाम रामकृष्ण हरी किंवा रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी हृदय मंदिर जपाकारे. किती सोपं आहे. 2 अक्षराचे काम उच्चारावे राम राम. राम मंत्र नाही, कोल नाम घेता न लागे मोल. काय पैसे द्यावे लागत नाही. कोल म्हणजे तो कठीण पण नाही उच्चाराला. 2 अक्षराचे काम उच्चारावे राम राम. फक्त भगवंताचं नाम राम घ्या, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, बस. एवढाच भक्ती मार्ग संतांनी सांगितलं. काय कोणाला त्याच्यासाठी काय डिग्री पाहिजे, कोणाची परवानगी, सरपंचाची चिठ्ठी, नगरसेवकाची, मुख्यमंत्र्याची चिठ्ठी लागते. आणि ते पण कोणाला त्रास न, मनातल्या मनात म्हणा. भगवंतांनी एक नाही 4 वाण्या दिल्यात आपल्याला. वैखरी आहे, मध्यम आहे, पश्चंती आहे, परा. कुठल्याही वाणीने उच्चार करा, आपल्या उच्चार करा राम राम. कोणालाही त्रास होणार नाही, परवानगी घ्यायची गरज नाही. बरं कसं करा, असं नाही वेळ काढाने एकांत आणि राम बोला असंही सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करतानाच म्हणा. भांडी घासताना राम राम मनामध्ये बोललं तर काय नाही म्हणा. ती भांडी चकचकीत निघतात. जर भाकऱ्या वाजताना जर केलं तुका भारताचा नकाशा नाही म्हणणार. आणि त्याला चव पण तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. जे देवाचं नाम घेताना तुका स्वयंपाक करतो ना, तुका म्हणजे चवी आली, त्याची चवच वेगळी असते. त्याची चवच वेगळी असते. का ते मिश्रित विठ्ठले, भगवंताचं नाम त्याच्यात मिश्र असतं, मिसळलेलं असतं, म्हणून त्याची चव वेगळी असते. म्हणून देवाचं काय काम करता करता भगवंताचं नाम, असं काम करता 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 आपल्याला देव कधी कृपा करेल. म्हणजे निष्काम काहीतरी देवाचं नाम घेतो म्हणून देवाने माझा संसार चांगला करावा असं कधी अपेक्षा करू नका. आपल्या मनाला एवढी सवय झाली, आपण रामचंद्र मातेच्या समोर गेलो, हात जोडले का माझ्या मुलाला सुखी ठेव, माझा संसार सुखाचा कर. हे आपल्याला आठवण करायला लागत नाही. एवढी मनाला सवय लागलेली असते का आपोआप तोंडातून येतं माझा संसार सुखाचा. देव बोलतो तर हा जो कधीच सुखाचा झाला नाही तो मला सुखाचा करावा सांगतो. तुम्हीच सांगता का संसार दुःखमुळं रात्र दिवस कर्म, दुःख बांधवडी आया संसार, दुःखाचा विचार नाही तेथे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का सुखाची कहाणी ऐकली जेल पवनाच्या श्रवणी, का सुखनिद्रा अंथरुणी इंगळाची या. ते म्हणतात इंगळाच्या अंथरुणावर झोपून जर सुखाने मी झोपीन अशी अपेक्षा केली तर सुखाची निद्रा लागेल का? नाही लागणार. तसं संसारामध्ये सुखाची अपेक्षा करणं म्हणजे इंगळाच्या अंतरावर झोपून आरामात झोपेन अशी अपेक्षा करण्यासारखं. संसारामध्ये सुखाचा लवलेशी आहे आणि म्हणून संसाराचा त्याग करा असं म्हणतात. किंबहुना आपल्याला हा नरदेह दिलाय ना, हा आपल्याला संसार करण्यासाठी दिलेलाच नाही. देवी दिला देह भजनात म्हणतात. नाथपरात म्हणतात ही इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन देवी तू जोडीचे नारायण. आणि तुला कशासाठी देणे तू जोडीशी नारायण. देवाशी नातं जोडशील
आणि ह्या दुःखातून तू बाहेर येशील याच्यासाठी तुला हा नरदेव दिलाय, त्याच्यासाठी देह दिलाय, त्याच्यासाठी तुला इंद्रिय हातपाय काम दिले. हे संसार करण्यासाठी आपण आपला समज असतो का मी हे सगळं कमवलंय, असं काही नसतं. तुकाराम महाराज म्हणतात का प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी वाढे मान, प्रारब्धेशी पावे सुख, प्रारब्धेशी होय दुःख, का तोच दर्शी माया भज भज पंढरी राही. ते म्हणतात प्रारब्धेशी जोडे धन, जे धन कमवतो ना आपण, आपल्याला वाटतं मी कमवलं, असं आहे नाही. पूर्वीची तुमची काहीतरी पुण्याई आहे, काहीतरी चांगलं काम केलं म्हणून दान धर्म केलं तर तो श्रीमंत होतो. आधीच्या जन्मामध्ये दान धर्म भरपूर केलेला आहे म्हणून श्रीमंत नव्हतो, पण दुसरं काही नाही. प्रारब्धाचे भोग आहेत, प्रारब्धाशी जोडे धन, हे आपल्या नशिबाने, प्रारब्ध म्हणजे नशीब त्याला म्हणतो की नाही आपण हे मान्य पण करतो. वावरताना बोलतो अरे काय माझ्या नशिबात नव्हता, थोडक्यासाठी गेलं, थोडक्यासाठी गेलं, नशिबात नव्हता मानतो, तो समाधान मानतो, जाऊ ते माझ्या नशिबात नव्हतं. म्हणजे प्रारब्धात असलं तर मिळतं, नशीब म्हणजे प्रारब्ध, नशिबात असलं तर मिळतं हे आपण मानतो. मग तेच तुकाराम महाराज तेच सांगतात, प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी वाढे मान, मान मिळेल किंवा नाही मिळेल, पण माझा मान नाही झाला, मला तरी कोणी खुर्ची दिली नाही, मला बसायला बोलले नाही, हे तुला तुझ्या प्रारब्धातच नव्हतं, हे तुझ्या नशिबातच नव्हतं. तिथे गेल्यानंतर तुला खुर्ची मिळावी म्हणून तुला नशिबातच नव्हतं, म्हणून मिळालं नाही. म्हणून हे काय आहे, ही मनाचा खेळ आहे. हा सगळं सुख देणारं मन आहे, दुसरं काही नाही. मला मी नेहमी सांगत असतो, आपण काय करू शकतो, आपण काही करू शकत नाही. आपण आपल्या कर्माचे गुलाम आहोत. जे कर्म केले त्याचे भोग येत असतात, त्याचे आपण गुलाम आहोत. ते भोग न बस दुसरं काही नाही. बरं, आपण शरीराने काय करतो, आपण आपल्यामध्ये काय ताकद आहे, उगाच छातीवर हात मारून ठोकत असतात, असं आहे तसं आहे करून. तर आपल्याला डोळ्याची पापणी सुद्धा पण खाली करता येत नाही. हाताचं बोट सुद्धा हलवण्याची हिंमत नाही आपल्याला. का मेलेल्या माणसाचा देह पडलेला असतो ना, मग तिथं तो काय पापणी वर खाली करत नाही. काय फरक असतो जिवंत असताना मेल्यानंतर, काय फरक असतो. तसंच हातपाय सगळं तसंच असतं. मग तरी तो काही करू शकत नाही. सगळी इंद्रिय पण काही करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण तो हलवणारा, ते हलवण्याची शक्ती देणारा तो गेला, तोच भगवंत आहे. आणि तो जर करू शकत नसेल तर आपण काय करतो? तो जर नसेल तर आपण काही नाही करतो. म्हणजे आपण पराधीन आहोत, आपल्यामध्ये काहीही शक्ती नाही. पण माणसाला असं वाटतं सगळं मीच करतो. त्याचं कारण आहे कारण आपण आपल्याला देह समजतो, आपण स्वतःला देह समजतो, आपण आत्मा समजत नाही. गीता म्हणजे आपण देह नाही, आपण अंश, भगवंताचे अंश. मम एव अंशः जीवलोके जीवभूतः सनातनः. मी आपण भगवंताचे अंश आहोत, आपण देह नाही, असं गीता म्हणते. पण आपण कोणी मानतो? हे आपण मानत नाही आणि म्हणून आपण दुःखाला कारण आहे. दुःख कोणाला आहे मला सांगा ना? दुःख आत्म्याला नाही, सुख दुःखाचे भोगे देहाला आहे. म्हणजे देह शरीर जन्मते आणि मरते तयाचे प्रारब्ध कल्पू येते, आत्मा अजन्म तयाचे प्रारब्ध कैसे. जे शरीर जन्माला येतं आणि मरतं, गीतेमध्ये सांगितले वासाशी जीर्णानी यथा विहाय नवानी कृष्ण अन्यानी संयाती नवानी देही तथा शरीरानी विहाय जीर्णानी अन्यानी संयाय नवानी गृह्णाती अन्यानी संयाती नवानी. म्हणजे जसं जुनं वस्त्र टाकून आपण नवीन घेतो, तशाप्रमाणे हा आत्मा जीर्ण झालेलं, म्हातार झालेलं शरीर टाकून नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. आत्मा मरत नाही. नैनम चिंताती गाचेतायम अदाह्यम अक्लैकायम असं वर्णन केलंय. हे अचिंत्य आहे, अदाह्य आहे, म्हणजे म्हणजे दळू शकत नाही. छेदन शस्त्राने छेदता येत नाही. नैनम छेदती शस्त्राने नैनम दळती मारुता न जैनम क्लेदय आपा न शोषयती मारुता. काही त्या आत्म्याला काही कशात फरक पडत नाही, काही कोण करू शकत नाही. तो जन्म आहे आणि तो असं नाही. जेव्हापासून भगवंत आहे, जेव्हापासून देव आहे, तेव्हापासून आपला अंश आहे, तेव्हापासून हा आत्मा आहे आणि तेव्हापासून तो जन्म घेतोय. म्हणजे किती जन्म झाले? देव कधीपासून आहे कोणाला माहित आहे का? नाही. त्याला आधी नाही, अंतर नाही. कधीपासून आहे कोणाला माहित नाही. तसा आत्मा कधीपासून आहे माहित नाही. किती जन्म झाले आपल्याला काहीही माहित नाही. आणि प्रत्येक जन्मामध्ये सगळे नातेवाईक वेगळे, पती वेगळा, पत्नी वेगळे, बाप वेगळा, आई वेगळं, सगळं वेगळं. हे जे आहे ते ह्या जन्मात होते. म्हणून तो गेला ना, त्याचं म्हणतात आमचा माणूस गेला.
जे तो या जन्मातलाच होता. जे तो माझा बाप गेला, माझी आई गेली, माझा भाऊ गेला, बस तो गेला. भगवंत त्याचं शरीर त्याग केला, त्याचा म्हणतो तो गेला. सगळे नाती तुटली. जे तो गेला म्हणतात, आमचा तो राहिला नाही. म्हणजे या जन्माचं नातं आहे. पण आत्म्याचं नातं ते कधी संपतं का? नाही संपत ना. कुठल्याही जन्मात, किड्याच्या जन्मात गेला तरी आत्मा तोच आहे, डुकराच्या जन्मात गेला तरी आत्मा तोच आहे, माणसाच्या जन्मात पण तोच आहे, गाढवाच्या जन्मात पण तोच आहे. आत्मा तोच आहे, शरीर बदलत असतो. म्हणून आपण म्हणतो की नाही, अर्थात बोलतो पण आपण अर्थाकडे लक्ष देतो. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव. कधी नुसतं बोलतो धरून आचरणात कोणी कधीकडे लक्ष दिलं का? बोलतो कारण तूच माझा आहे सगळं, हे कोणी नाही, हे सगळे तिला घेतलं आहे. ज्यांना हे सुखाचे तिला घेतलं आहे. मी आता सांगितलं ना, थोडस कमी त्याकडे लगेच नातं तुटलं. हे का प्रेम आहे का? नाही. त्याने कधी नातं सोडलंय का आपण? आता नाही. म्हणून खरा नातेवाईक तो आहे. जे संबंध आपल्याला महाराज लोक सांगतात तर 3 प्रकारचे संबंध असतात. एक जे मानलेले संबंध, एक ठेवलेले संबंध आणि एक असलेला संबंध. मानलेले संबंध म्हणजे मानलेला भाऊ, मानलेला बहीण, मानलेली आई, हे टिकणारे नसतात. जे एक सुंदर चैतन्य महाराजांचं उदाहरण आहे. ते म्हणतात एका माणसाची आई वारली. आपल्या मोहल्ल्यामध्ये राहत होते, सगळे चांगले संबंध सगळ्यांशी. आई वारली, त्यामुळे दुःख झालं. म्हणून सगळेजण शेजारचे सगळे जाऊन म्हणाले, अरे आई वारली तर आम्ही आहोत, आम्हाला आई समजते. सगळेजण सगळ्या बायका गेल्या म्हाताऱ्या होत्या, आणि म्हणून आम्ही पण तुझ्या आईसारखे आहोत, आम्हाला आई समजते. दुसऱ्या दिवशी त्याची बहीण मारली, पुढे जाऊन त्याची बहीण होती. सगळ्या तरुण होत्या, सगळे घेत म्हणाले, अरे तू कशाला दुःख करतोस, आम्ही आहोत ना, आम्हाला बहिणी समज. काही दिवसांनी त्याची पत्नीवर त्याची बायको वाल्यानंतर पण जाऊन सांगितलं नाही, हे मानलेले संबंध असतात. हे मानलेले संबंध सगळे टिकत नाही. बरं जाऊ ते जाऊ. मानलेल्या बहिणीला कधी कोणी वाटा दिलाय का? निश्चित झाले तर दिलाय का? नाही. म्हणजे तात्पुरता संबंध ते खरे नसतात. आणि ठेवलेले संबंध म्हणजे काय? जन्माला मुलगा आला, त्याला काही नाव असतं का? मुलगी जन्माला तिला नाव असतं का? मग ती आई तिला सांगते, हा तुझा मामा, हा तुझा काका, हा तुझा भाव, हा तुझा काका, हा तुझा भाऊ. हे ठेवलेले संबंध, हे तात्पुरते. जोपर्यंत तो आहे, त्याचं शरीर आहे तोपर्यंत शरीराशी जोडलेले संबंध आहे. पण असलेला संबंध म्हणजे परमात्म्याशी संबंध, तो कधी संपतच नाही. तो खरा संबंध आपला तमेव माताच्या पिता तमेव, त्याच्याशी केलेला असलेला संबंध कधीच संपत नाही. कुठल्याही जन्माचा तो आपली साथ कधी सोडत नाही. कितीही तुम्ही दुष्कर्म केलीत, वाईट कर्म केलीत, अगदी डुकराच्या जन्माला गेला तरी तो कधीच साथ सोडत नाही. बरं, दुसरी गोष्ट, हा तो आत्मा असतो. आत्मा म्हणजे देवाचा अंश. तो देव तर हा तू आपली सेवा ही अहोरात्र करत असतो. जे अहोरात्र म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपली सेवा करतो. तुम्ही म्हणा काय सेवा करतो ना? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपला भाता फुटतो. कोण फुटतो? श्वास चालवणारा कोण आहे? माणूस मरतो तेव्हा काय होतं? श्वास थांबतो. श्वास थांबला म्हणजे तो चालवणारा कोणतरी होता. तो कोण होता? तो गेला. तो जो कुमार होता भाता फुटणारा, तो गेला. तो गेला. मग तो होता तेव्हा श्वास किती का? 5 तास 2 तास चालत होता का? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत 24 तास सेवा. जे तुम्ही त्याच्यावर शिव्या द्या, अगरबत्ती लावा, नको लावू, देवा आहे म्हणा, नाही म्हणा, त्याला काही फरक पडत नाही. एकदा तुमचा स्वीकार केला, देवाने एक तुम्हाला आपलं म्हटलं तर तो तुमच्यावर प्रेम करतो. मग तुम्ही त्याची भक्ती करा, नका करा. तो चालवणारा भगवंतच आहे. म्हणून भगवंतावर प्रेम करा हे संत का सांगतात? कारण तोच आपला आहे, दुसरं कोणी आहे? तोच आपला आहे. आणि तो कुठे आहे? आपल्यामध्येच आहे. ईश्वर हा सर्व भूतानां प्रदेशार्थ तिष्ठत, गीता म्हणते. रामयन सर्व भूतानी किंवा ऐसा ईश्वर तरी वासा करी सदा जो प्राण्याच्या अंतरी तयाला शरणदायी लवकर. महाराज म्हणतात का ऐसा ईश्वर तरी वासा करी कुठे? प्राण्याच्या अंतरी आपल्यामध्ये आहे. आपण त्या देवाला शोधायला कुठे शोधीशी रामेश्वर आणि काशी.
हृदयातील भगवंत राहायला हृदयाला सुचवा. तो आत आहे, आपण शोधतो बाहेर. त्याला संत म्हणतात तुमची दृष्टी बहिर्मुख आहे, ते अंतर्मुख करा. अंतर्मुख करा. मी मागे पण मला ते उदाहरण सांगितलं तुम्हाला. म्हणजे आपण काय करतो, मासा असतो ना, मी सांगितलं ना मागच्या वेळेला, मासा असतो तो पाण्यामध्ये पोहताना कसा पोहतो, त्याला तहान लागली असली तर तो पोहताना तोंड असं वरतो पाण्याच्या आणि तोंड हलवत हलवत तो पोहत असतो. का? त्याला तहान लागलेली असतो. तो पाण्यामध्ये पाणी शोधत असतो, पाण्यामध्ये पोहतो आणि शोधतो पाणी. का? तहान लागली म्हणून. मीराबाईंचं त्याच्यावर भजन आहे, ते म्हणतात पाणी में बिन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी, आत्मज्ञान बिन नर भटकत है कहा मथुरा काशी. किती सुंदर आहे भजन, आपण सहज जातो. पाणी में बिन प्यासी म्हणजे पाण्यामध्ये माशाला तहान लागली. प्यासी म्हणजे तहान लागली आणि मोहे सुन सुन आवत हासी, मला हसायला आलंय आणि तो पाण्यामध्ये आहे आणि पाण्यामध्ये पाणी शोधतोय. एवढं जवळ आहे, पण का का शोधतोय? कारण त्याचं ज्ञान, त्याचं ज्ञान आहे. त्याला माहित नाही का मी पाण्यातच आहे, हे त्याला माहीतच आहे. पाणी माझ्या जवळ आहे, त्या माशाला माहित नाही म्हणून तो शोधत असतो. तशी अवस्था आपली आहे. मीराबाई म्हणतात आपली अवस्था तशी आहे. देव आपल्या आतमध्येच आहे, अंतरातच आहे. ऐसा हृदयामध्ये राहा, सकळ सुखाचा आराम, का भ्रांताशी काम विषयामध्ये. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात ऐसा हृदयामध्ये राहा. देव आपल्यामध्येच आहे, पण आपण तो बाहेर शोधतो. त्या देवाची ओळख करण्यासाठी आम्हाला सद्गुरूंची का भेट. आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करताना हे ज्ञान गुरु देतात. कारण त्या आत्म्याला, त्या परमेश्वराला तू जाण. त्याला म्हणतात आत्मज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान. आत्मज्ञान म्हणतात म्हणजे आपणच परमेश्वर आहोत, मीच भगवंताचा अंश आहे, हे आपल्याला ज्ञान होणं याला आत्मज्ञान. बस एवढ्यासाठी परमात्मा. आणि ते आपलं देव आपल्या जवळच आहे. पण जसं माशाला पाण्याचं ज्ञान नव्हतं तसं आपल्याला आपल्यामध्ये देव आहे त्याचं ज्ञान नाही. आपण आपल्याला शरीर समजतो, देव समजत नाही आणि त्याच्यामुळे देवाला शोधायला आपण बाहेर भटकत असतो. मी पंढरपूरला गेल्यानंतर देव भेटतो असं नाही. नामदेव महाराजांचा कायाही पंढरी आत्मा पंढरी कुठे आहे? इथेच आहे. त्याला कुठे शोधा? पंढरीशी. आमचे महाराज म्हणतात पंढरीशी कुणीतरी या रे, विठोबाला पहा रे. कसं पहा? दुर्बुद्धी ते दूर करा, सांडा अविद्येचा थारा, देह क्षेत्र या पंढरी मुळात परेसी आहे. ते म्हणतात कसं त्याला शोधायचं? दुर्बुद्धी ते दूर करा. जे दुर्बुद्धी आहे ना, दुर्गुण आहे ते दूर करा, दुर्गुण टाका. सांडा अविद्येचा थारा. अविद्या म्हणजे काय? मी देह आहे. आपण देह आत्मा हे समजतच नाही. मी मला परमेश्वराचा अंश हे समजत नाही. दुर्बुद्धी आहे, ही अविद्या. किंवा अजून अविद्या काय? जे खोटं आहे ना, नाशिवंत आहे, त्याला खरं मानतो. म्हणजे विचारवंतांनी सांगितलंय का अनात्म वस्तूला खरं मानणं याला प्रपंच. अनात्म वस्तूला, अनात्म म्हणजे नाशिवंत, जे नाशिवंत आहे त्याला खरं मानून सत्य म्हणून आपण चालतो, त्याला संसार. आणि अनात्म वस्तूला ओळखणं प्रपंच, हा परमात्मा. तर ते म्हणून आपल्याला काय करायचं आहे? जे आत्मज्ञान आहे त्याला ओळखायचं, आत्म्याला ओळखायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी सद्गुरू आहे. त्याच्यासाठी तो चैत्यगुरु, तिसरा प्रकार सांगितलाय. तो चैत्यगुरु काय करतो? तो गुरु आपल्याला त्या ज्ञानापर्यंत घेऊन जातो. एकदा का सद्गुरूची भेट झाली, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदाच होते आयुष्यात. सद्गुरू हा आयुष्यात एकदाच भेटतो, परत परत भेट नाही. एकदा त्यांनी कृपा केली तर आपणासाठी के करती तात्काळ नाही, काळ वेळ तयार आहे. मग तुम्हाला देवच म्हणून जाऊ, देव पहावया गेलो तिथे देवाची जाऊ. म्हणजे तो आपल्यासारखे करून टाकतात. म्हणजे काय? संत आपल्याला संतासारखे करून टाकतात. म्हणून ते म्हणतात ना, लोहपरीसाची न सहाय्य उपमा, सद्गुरु महिमा आघातीत. सद्गुरु महिमा आघात आहे. लोहपरीसाची पण त्याला उपमा. म्हणजे परिसाची काय उपमा? परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला का लोखंडाचं सोनं होतं. तसं सद्गुरूला आपला स्पर्श झाला, सद्गुरूचा का आपलं पण आपलं सोनं होतं की आपण संत होतं. पण ती उपमा पण त्याला साजेशी नाही. का नाही? कारण परी ज्या लोखंडाचं सोनं करतं त्या लोखंडाला जर दुसरं लोखंड लागलं तर त्याचं सोनं होईल का?
परिसाने एका लोखंडाचा बाबा एक तुमचा लोखंडाचा हातोडा आहे आणि त्याला परिसाचा स्पर्श झाला आणि तो हातोडा सोन्याचा झाला. पण तो हातोडा जर दुसऱ्या हातोड्याला लोखंडाच्या हातोड्याला लावला तर सोनं होईल का? नाही. म्हणजे आपणासारखे नाही करत ना. परिसा लोखंडाला परिसासारखा करत नाही, पण इथे काय आपणासारखे करतात. जे संत आपल्याला संत बनवून टाकतात, ज्याला संत बनवतात त्याला सर्व अधिकार देतात, तो दुसऱ्याला संत बनवू शकतो. म्हणजे ही सद्गुरूचा महिमा आहे. हा सद्गुरूचा म्हणून सद्गुरू भेटणं हे फार महत्त्वाचं. आपल्या आयुष्याचं कल्याण व्हावं जर असं भगवंताकडे हात जोडले तर एकच प्रार्थना करा, भगवंता या आयुष्यात मला त्या सद्गुरूची भेट घडव, कधीतरी माझी सद्गुरूची भेट घडव आणि माझं कल्याण कर. बस दुसरं काही मागू नका, संसार वगैरे मागू नका. मला तुझं प्रेम दे आणि ते प्रेम दे, तुझी सेवा दे आणि त्याचं फळ काय दे, मला सद्गुरूची सेवा दे. बस सद्गुरू मिले तो सब मिले, कबीर म्हणतो. एकदा आयुष्यामध्ये सद्गुरू भेटला तर बस कल्याण झालं. म्हणून संतांची भेट कशी होईल ते बघा. मग तुम्ही म्हणा संत नाहीत का? संत जागृत आहे. ते कबीर म्हणतात, अरे इतना जगत में पाप है, इतना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला. ते म्हणाल तुम्हाला आपला पेपरला येतं तेवढंच पाप नाहीये. अंदाज के म्हणजे तुम्ही कल्पना करू शकणार नाही एवढं जगामध्ये पाप चाललेलं. गल्लोगल्ली कुठे कानाकोपऱ्यात एवढी पाप चाललेली आहे तर अंदाज करता येणार. इतना जगत में पाप है, अंदाज से बाहर चला. फिर ये संतों का ही तो पुण्य है, अब तक जग नहीं. हे जगामध्ये सृष्टीमध्ये जो समतोल राखला जातो, जगाचा व्यवहार जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच उगवतो, जेव्हा चंद्र येतो तेव्हाच येतो, त्याच्यात काही बदल होत नाही. या सृष्टीच्या नियमामध्ये काहीच बदल होत नाही. कशामुळे होतं? जेवढं या जगामध्ये पाप होतं तेवढं पुण्य संत करतात. संतों का ही तो पुण्य है, इसलिए जग नहीं आहे. पाप पुण्याचं समतोल राखण्याचं काम कोण करतात? तर आपले कृपावंत संत करतात. या संतांमुळे या जगाचा सृष्टीचा समतोल राखला जातो. जेवढं पाप होतं तेवढं पुण्य या जगामध्ये चालतं. म्हणून जे आपला समतोल साधतात, जे आपल्यावर कृपा करतात, त्या संतांची भेट कशी होईल ते बघा. रामचंद्र मातेने काय केलं? बस तेच रामाची वाट कशी होईल, रामाचीच वाट बघितली. राम कसा भेटेल याच्यासाठी भक्ती केली. कोण अजून कोण पंतप्रधान कसा भेटेल याच्यासाठी नाही अभ्यास केला. बस आयुष्यात त्या धडा घ्या, रामचंद्र मातेला लिसन घ्या, धडा घ्या आणि आपल्या आयुष्यात ते पाहवा. संतांचे विचार आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणणं मग कशी करतात. म्हणतात ना तुकाराम महाराज, पेनीची मार्गे चालून जाताना पडे उंचा कुठे, मार्ग दावून गेले दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले तेनेची पत्ते चालून जाताना पडे उंचा कुठे. या दयानिधी म्हणजे दयेचे सागर, निधी म्हणजे सागर. या संतांना आपल्याला कळवायला येतं. काय काय गरज आहे मला सांगा ना संतांना. रामचंद्र मातेला इथे येऊन तुर्ब्यामध्ये तुमचं आमचं कल्याण करण्याची काय गरज आहे? त्यांना काय दुःख होतं? तुमच्यावरून काय अडलं होतं का? आपल्यावरून संतांचं काय वाढतं का? काय अडतं त्यांना? अरे ज्यांचा अनंत कोटी ब्रह्मांडाने एक त्यांचा गुलाम असतो त्यांना तुमच्या आमची काय गरज आहे? काय गरज आहे? गीतेमध्ये भगवंताने सांगितले, नमे पार्थ अस्ति कर्तव्य त्रिषु लोकेषु कश्चन न अवाप्तव्यम अनवाप्तव्यम वर्तेयव च कर्मणि. ते म्हणतात न पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोके, तीन लोकांमध्ये मला करण्यासारखं वेच नाही आणि प्राप्त करणे योग्य पण काही नाही. मला जो अप्राप्त, जे अप्राप्त धन आहे, जो भगवंत आहे अनंत कोटी ब्रह्मांडाने, तोच मला प्राप्त झाला. ते ह्या जगामध्ये या संसारामध्ये काय घेऊ? म्हणून तो एकदा मिळाला का अनंत कोटी ब्रह्मांड नाही तुमच्या गुलाम. भगवंतानी जर आपलं म्हटलं ना, एकदा तुम्हाला जर जवळ केलं का अजून दुसरं काही नको, काही इच्छा करा. किंबहुना जेव्हा भगवंताची प्राप्ती होते ना तेव्हा इच्छा करा, तेव्हा कसलीच इच्छा राहत नाही. माऊलीची सुद्धा उभी आहे. ते स्वर्गीचे का अहिकाचे भोग पायी झाले या पायीचे भोपरी भोगावे ऐसे न तुझ्या मनामध्ये. ते म्हणजे स्वर्गातले भोग म्हणजे स्वर्गातले सगळे ऐश्वर, स्वर्गातली सुख आणि इहलोकातली मृत्यू लोकातली सगळी सुख पायाशी लोळून घेत असतात. का आमचा भोग घ्या, आनंद घ्या. पायाशी पायिक झाले इच्छेचे, इच्छेचे पायिक म्हणजे इच्छेचे दास आहेत. इच्छा करावी तो भोग चालवावे, पण भोगावे ऐसे न तुझ्या मनामध्ये त्याच्याकडे लक्ष पण जात नाही. हे सगळी ऐश्वर सगळी सुख पायी लोळून घेतात पण त्या सुखाकडे लक्ष पण जात नाही. का?
त्यांच्या डोळ्यामध्ये परमात्मा एवढा परिपूर्ण भरलेला असतो का जिकडे पाहिजे तिकडे हवी. लाज देखे मी माये आता कोणा उभारलो जिकडे पाहिजे तिकडे चतुर्भूत. तुला ती गवळण म्हणते कहाँ पग डालू देखे अनेरा जहाँ देखो वहाँ मुने नहीं गेला. ती गवळण मै मुली घर जाणी वाट म्हणतात ना, का मी घरी जायची वाट विसरले. अरे ती दररोज बाजाराला जाणारी दही दूध विकायला ती काय वाट विसरेल का? डोळ्याला पट्टी बांधली तरी त्या वाटेने चालू जाईल. पण ती म्हणते मैं भूली घर जाणी वाट का जहाँ देखो वहाँ वही नाही गेला. कहाँ पग डालू कुठे पाय टाकू. पुढे घरी जायचं असेल तर मला पाय टाकायला जागा दिसत नाही. कहाँ पग डालू कुठे पाय टाकू. जहाँ देखो वहाँ वही नाही गेला. जिथे पाय टाकायला जाते त्या तो पायाखाली येईल म्हणून पुढे जाता येत नाही. पाय टाकला तर देवाच्या अंगावर पाय पडेल. देवाच्या अंगावर कसं पाय टाकू. म्हणून ते म्हणते मला आता विसरून गेले सगळीकडे देव दिसायला लागला. अशी अवस्था होते. कशाने ही झाली अवस्था. बस भगवंताचं स्मरण, भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताचं रूपाचं ध्यान. नुसतं नाम घेऊन पण उपयोगाचं नाही, लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर रूपाचं ध्यान असायला पाहिजे. नुसतं नाम घेतलं ना तर महाराज म्हणतात नाम घेता वैखरी चित्त धावे विषयावर. बस तोंडाने नाम म्हणत असतो आणि चित्त मन सगळीकडे धावतो ते नाही. म्हणून त्या मनाला पण काम द्यायचं का श्रीरामाचं ध्यान कर. बस तिथे आपण पाठीमागे मूर्ती काय श्रीरामाची मूर्ती राम करून, कारण रामाचं ध्यान होतं त्यांचं. नाम राम हे त्यांचं दैवत होतं. तसं प्रत्येकाचं एक दैवत असतं. कोण शंकराचं, कोण गणपतीचं ध्यान करतो, कोण दत्ताचं करतो. सगळे देव एकच आहेत. कोणाचंही ध्यान करा. आपण म्हणतो ना ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या स्थळी हे मन निज रूप तुझे. म्हणजे तिकडं मन जाईल तिकडं त्या देवाचं रूप बघा. तिथं जे तुमचं दैवत आहे, आराध्य दैवत आहे, त्याचं स्वरूप बघा, त्याला चाल व्हा. तर हे आचरणात आणायला पाहिजे, नुसतं बोलून नाही. आचरणात आणणं फार महत्वाचं. संतांच्या विचाराप्रमाणे आचरण केलं तर कल्याण झालं होणार नाही असं होऊ शकत नाही. समर्थ म्हणतात नाम घेता वाया गेला ऐसा ना देखीला नाही केला. नाम घेऊन जो वाया गेला. अरे नुसतं नाम जरी घेतलं ना तरी कधीही फुकट. एकदा जसं ते म्हणतात नकळत फल अग्नीवरी पडे दहन करी ऐसे नाही करी. जे जर चुकून सरी अग्नीवर पाय पडला तर ती दहा करणार नाही, तुमचा पाय भाजणार नाही असं नाही म्हणत. चुकून तुम्ही असं नाही म्हणत चुकून पडला म्हणून मला तू चटका देऊ नको असं नाही म्हणत. तसं देवाचं नाव नकळत जरी घेतलं ना तरी त्याचं फळ मिळतं. पण फळ मिळण्यासाठी कुठलं फळ घ्यावं हा अधिकार आहे. कर्मण्येव अधिकार. काय फळ देवाकडे मागावं हे ठरवण्याची बुद्धी भगवंताने दिली. जे चांगलं का वाईट. आपण आपल्याला दुःख मागतो, आपण संसार मागतो. म्हणजे काय, संसार दुःखानेच भरलेला. आपण संसार मागतो. भगवंत म्हणतो तू माझी भक्ती करतो, तू माझा भक्त आहेस, तुझ्यावर माझं प्रेम आहे आणि तू माझ्याकडे दुःख मागतो, मी देऊ का. तो म्हणतो संसार दुःखाचे भरलेला आहे तू म्हणतो आणि तू मला म्हणा संसार दुःखाचा. कारण तो कधी सुखाचा झालाच नाही. जो कधी सुखाचा झाला नाही तो तुझा सुखाचा कसं करू म्हणून करा म्हणून सांगतो तो कसा होईल नाही का. संसार सुखाचा करणं हे आपल्या हातात असतो. संसार ते आपण काय म्हणतो की नाही, आमचे महाराज म्हणतात आपला आपण वैरी झाला या संसार. आपला आपण वैरी कसं, आपण कर्म वाईट केली तर ती भोगायला येतात. आपला आपण वैरी कोण. आपल्या आयुष्यात वाईट का आलं, वाईट कर्म केली त्या वाईट कर्माचे मग वाईट आले. चांगले कर्म केले चांगले फळ येतील. बस हा साधा हा नियम आहे भगवंताचा. तू कर्म कर आणि भोग. मी काही करत नाही, भगवंत काहीच करत नाही. भगवंत म्हणतो की केलेल्या कर्माचा मी हिशोब ठेवतो. पाप केलं पुण्य केलं ते त्याचा संचित म्हणून हिशोब ठेवतो आणि त्या कर्माचे भोग देण्याचे काम देव करतो. बाकी देव आपल्या आयुष्यात काही ढवळाढवळ करत नाही. म्हणून मुक्त जरी झाला ना तरी त्याला प्रारब्ध असतात. प्रारब्ध योगास्तवधीही आले वायू सवे पादपजे. किंवा ऐसे असावे संसार जैसी प्रार्थनाची दोरी. प्रार्थनाची दोरी म्हणजे काय, प्रारब्ध. प्रारब्ध निहित तिकडे त्यांना काही इच्छा नसते, सगळं संपलेलं असतं. फक्त प्रारब्ध भोगण्यासाठी प्रारब्ध भोगास्तव ध्येय आलं.
तिला धारण करतात. आणि मग वायू सगळे पादप म्हणजे झाड, रस्त्यावरचं झाड कसं हलतं, वारा येईल तसं हलतं, इकडचा वारा इकडे हलतं, इकडचा तसं ते संत असतात जे मुक्त असतात, पण त्यांचं प्रारब्ध भोगाचं राहिलेलं असतं, त्याला जीवनमुक्त म्हणतो. ते काय करतात, जसं प्रारब्ध नेईल तिकडे जात, प्रारब्धाने दुःख योग्य, दुःख पण मुक्त देह, मला काय घेणं त्यांना. माऊलीची ओवी आहे, ते म्हणतात, पार्था जयाच्या ठाई मी ऐसी आठव नाही, त्या कर्तव्य कैसे काही पुढे सांग. त्याला कर्तव्य कसं करायचं, मी ऐसी आठव, मी विसरूनच गेलं, विसरूनच गेले, कुठेही अवस्था केल्यानंतर त्याला कर्तव्य काय असणार, काही नाही, प्रारब्ध नेम तिकडे जातो. म्हणून मी माझी ऐसी आठवण विसरलं देहाच्या अंतर पार्था तो कल्याणशी, मी आणि माझा जो विसर आपल्याला हेच करायचं, मी आणि माझं, मी काय, मी देह आहे आणि मी देह आहे म्हणतो, म्हणून माझं या देहाचे जे संबंध आहे, माझी गाडी, माझं घर, माझे मुलं, माझे हे सगळं माझं का हे आहे, मी आहे म्हणून माझं. मग मी जर गेला पाहिजे, मी कोण आहे याची ओळख चालली पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माऊली म्हणतात तर मी कोण आहे आपल्याला कळायला पाहिजे, आपल्याला त्याची ओळख झाली पाहिजे. ती कशी होईल, बस गुरुच्या कृपेने भगवंताचं नाम घ्या, नामच आपला उद्धार करणार. आता दीडतास झालं, 7:30 वाजले, ते पायाची तुमची मला काही प्रश्न फरक पडत नाही, 3 तास पण पुढे तुमचा विचार बसलेला चर्चा करायला लागतो. पण असं म्हणून तुम्ही दरवर्षी मला सेवा करण्याची, रामचंद्रनाथांची सेवा करण्याची संधी देतात. तर सगळ्यांचं सेवेकाचं मनापासून आभार मानतो. तुम्हा श्रोत्यांनी मला 1 तास सहन केलं, मी तुमच्या चरणाची नतमस्तक होतो. तिथं ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे बसले आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. झालेली सेवा मात्र मातेच्या चरणाशी अर्पण करतो, माझ्या सद्गुरूंना अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय आनंद